the souvenirs for life. जीवनातील स्मरण चिन्हे किंवा जीवनातील खुणा Or reusing old trophies. किंवा जुन्या पदकांना परत वापरणे. The souvenirs for life. जीवनाची स्मरण चिन्हे. We'll open our Bibles to 2 Kings chapter 11 verse 10. 2 राजे 11वा अध्याय आणि त्यातलं 10वं वचन आपण यावेळेला काढू. 2 Kings 11th chapter verse 10. 2 राजे 11वा अध्याय व 10वं वचन. And the priest gave the captains of hundreds the spears and shields which had belonged to King David, that were in the temple of the Lord. 2 राजे 11वा अध्याय व त्यातील 10वं वचन. आणि यहोवाच्या घरात दावीद राजाचे जे भाले व ज्या ढाली होत्या त्या याजकाने शतपतीस दिल्या. Praise the Lord. देवाला धन्यवाद. This is the scripture words we are going to deal from. हे शास्त्रवचन घेऊन मी बोलणार आहे. King David's spears and shields. दावीद राजाचे भाले, दावीद राजाची हत्यार, भाले आणि ढाली That were in the temple of the Lord. ज्या परमेश्वराच्या मंदिरात होत्या. Amen. We need to know why David's spears and shields were hanging in the temple of God. दावीद राजाचे भाले व दावीद राजाच्या ढाली देवाच्या मंदिरामध्ये लटकवून का ठेवलेल्या होत्या हे आपल्याला कळायला हवं. What does the Holy Spirit want to teach us? पवित्र आत्म्याला यातून आपल्याला काय शिकवायचं आहे. There was a policy of David दावीदाचं एक तत्व होतं that we need to learn. जे आपण शिकायला हवं. Whenever David fought with an enemy जेव्हा किंवा दावीद शत्रूशी लढला and overcame them, आणि शत्रूंवर त्याने विजय घेतला, you know what he used to do? तेव्हा दावीद काय करायचा ठाऊक आहे. He would take the armor of the king and his weapons दावीद म्हणजे राजाचं सगळी शस्त्र सामग्री आणि हत्यारं घ्यायचा and he would take them home आणि घरी घेऊन जायचा. as a memento of his courage and skill. त्याच्यातला एक धीर आणि त्याच्यातली जी एक निपुणता आणि कला होती त्याचं एक स्मरण चिन्ह म्हणून, त्याचं एक स्मारक म्हणून तो ती सगळी शस्त्र सामग्री घरी घेऊन जायचा. It was a trophy for him त्यासाठी ते पदक होतं and he used to take it all home आणि ते सगळं तो घरी न्यायचा. and he would display certain of those trophies in the temple of God. आणि त्यातली काही पदकं तो देवाच्या मंदिरामध्ये प्रदर्शनासारख्या लावून ठेवायचा. He would display it with great pride. आणि मोठ्या अभिमानाने एक प्रदर्शन जसं लावलं आहे तशा पद्धतीनं ती पदकं तो तिथे सगळी मांडून लटकवून ठेवायचा. Not only the shields and the swords of the enemies, आणि फक्त शत्रूंच्या ढाली आणि शत्रूंच्या तलवारी एवढंच नाही, it was not soldiers, it was the kings. राजाचं होतं ते सगळं, महाराजांचं स्वतःचं, म्हणजे सैनिकांचं नाही, राजाचं. And he would also dedicate his own shield with which he would defeat his enemies. आणि स्वतःची सुद्धा तो ढाल तिथे समर्पित करायचा की ज्या स्वतःच्या ढालीनं त्याने त्या शत्रूला पराजयी केलाय. If he had destroyed a king, he would take his own sword and hang it in the temple of समजा God. त्याने स्वतः एखाद्या शत्रू राजाला ठार मारलेला आहे आणि त्याचा पराजय केलेला आहे तर त्या राजाची तलवार तो तलवार घेऊन तिथे मंदिरामध्ये लटकवायचा. Whatever weapons he used, जी काही हत्यारं त्याने वापरली, if through those weapons he got victory, त्या हत्यारांद्वारे त्याला विजय मिळालेला. if through those weapons he got victory, जर त्या हत्यारांद्वारे त्याला विजय मिळालेला असेल, he would bring the swords and the shields and hang it in the temple of God. तर मग त्या तलवारी आणि त्या ढाली तो देवाच्या मंदिरी आणून लटकवायचा. Maybe he had one big wall कदाचित त्याच्याकडे एक मोठी अशी भिंत असेल separated only to display all those victorious armaments that he got it through those enemies. कदाचित एक मोठी भिंत त्याने करून ठेवलेली असेल आणि त्या भिंतीवरती तो हे सगळं आणून टांगून ठेवत असेल की मी शत्रूला पराजयी करताना मी काय काय वापरलेलं होतं, तलवार म्हणा, ढाल म्हणा, भाले म्हणा, काही पदकं म्हणा, हे सगळं तिथं तो लावायचा. So every time he used to enter the temple of God, आणि मग काय व्हायचं, ज्या दर वेळेला तो देवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करायचा he used to see all these souvenirs. या सगळ्या स्मरणचिन्ह ह्यालाच म्हणतात. खुणा, एक बोलीभाषेत खुणा किंवा स्मरणचिन्ह यालाच म्हणतात. आणि मग जेव्हा तो मंदिरात प्रवेश करायचा आणि समजा त्या भिंतीकडे बघून त्याला हे सगळं दिसलं, and his faith used to be shaken up. की ते बघून त्याचा विश्वास अजून It is to be stirred up.
कालवा कालव होऊन हादरायचा नाही, वाढायचा. And every time he came to the temple, ज्या दरवेळेला तो मंदिरात आला when he would see all these trophies, आणि ज्या दरवेळेला तो मंदिरात येत असे आणि या सगळ्या पदकांना, या सगळ्या स्मारक चिन्हांना पाहत असे, he would be very courageous. त्याला फार धीर निर्माण होत असे. Amen. Amen. So, souvenirs people have these तर days. ही स्मारक चिन्ह या खुणा अलीकडच्या दिवसांमध्येही लोकांकडे असतात. Something of sentimental value काहीतरी as ज्याला far as the world goes. आणि जगाचा जोवर प्रश्न आहे, अशी काहीतरी एखादी चीज किंवा गोष्ट की ज्याला भावूक मोल आहे. Some souvenirs as a remembrance, एक काहीतरी स्मारक चिन्ह, एक आठवण म्हणून, a token of remembrance. एक आठवणीचं प्रतीक. And if you remember those times or whatever, you keep those as a souvenir. आणि ती वेळ तुम्हाला जर लक्षात ठेवायची असेल, तो काळ तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल की तेव्हा मी असं केलं, तेव्हा मी असं करत होतो, तेव्हा मी तिथे गेलो होतो, मग तुम्ही त्याविषयीचं काहीतरी एक आठवण स्मारक चिन्ह म्हणून ठेवता. And for David, it was so precious आणि दाविदाला ही सगळी स्मारक चिन्ह फारच मौल्यवान, that even after his own son Solomon took over, की त्याचा स्वतःचा मुलगा शल्मोन, त्या शल्मोनाच्या हातात राज्य आल्यानंतर सुद्धा, after Solomon built the temple of God, आणि शल्मोनाने देवाचं मंदिर बांधून उभं केल्यानंतर सुद्धा these trophies were carried. ही सगळी स्मारक चिन्ह नेण्यात आली. And they were so numerous आणि इतकी होती, अगणित होती, that he would hang these trophies on the temple walls. की या सगळ्या स्मारक चिन्हांना तो मंदिराच्या भिंतीवर लटकवायचा वन बाय वन. During the time of David, दाविदाच्या कारकिर्दीत the temple did not stand. मंदिर काही उभं नव्हतं, He just had a sanctuary. त्याच्याकडे केवळ एक निवास मंडप होता. But in that, he had kept one particular area where he would display all his armaments. पण मग याचा अर्थ असा लागतो की त्या निवास मंडपात एक काहीतरी जागा त्यांनी नेमून ठेवलेली होती, की ज्या जागेवरती जाऊन जाऊन तो ही सगळी स्मारक चिन्ह, शत्रूला पराजयी करताना मी काय वापरलं, कुठल्या तलवारीने तो बेला, कुठला भाला वापरला, काय ढाल वापरली, वगैरे वगैरे, ते आणून सगळं लटकवून ठेवायचं. So see, these mementos adorned the walls of the temple of God. तर ही स्मारक चिन्ह त्या मंदिराच्या निवास मंडपाच्या भिंतीला सजवायची. Why? का? Why did David do that? दाविदाने असं का केलं? That is what we are going to learn. याचाच अभ्यास करायचा आहे. Because it stayed there for generations कारण पिढ्यानपिढ्या ती स्मारक चिन्ह तिथे राहिली, as a witness to God's glory and की greatness. देव किती महान आहे, देव किती गौरवशाली आहे, त्याचं एक चिन्ह, त्याचं एक प्रतीक, त्याचं एक स्मरण. You can read about it in 2 Kings 11 chapter at home. 2 राजे 11वा अध्याय या विषयीनं तुम्ही घरी जाऊन पवित्र शास्त्रात वाचू शकता. Ahaziah had been king of Judah. आज या यहूदियाचा राजा होता He had a son who was just a baby. आणि त्याला एक मुलगा जो एक केवळ बालक त्यावेळेला, And that boy's name was Josiah. त्या मुलाचं, त्या बालकाचं नाव जोसाया, Now listen to this योशिया. story. आता कहाणी ऐका. But unfortunately, पण दुर्दैवाची बाब, Ahaziah died. दुर्दैवाची बाब अशी की हाजिया मेला And his mother Athaliah, आणि त्याची जी आई होती अथालिया, she wanted to become the queen of Judah. तिच्या मनात असं आलं होतं की मला यहूदाची राणी बनायचं. And so she went about destroying all the potential heirs to the throne. आणि म्हणून तिनं काय सुरुवात केली की या वारशाला जो खरा, जो कोणी हक्कदार वारीस आहे त्याला ठारच मारायचं. But then somehow, पण कसं तरी करून while her people went about killing all the heirs to the throne, तिची सारी माणसं आता जो कोणी राजासनावरती वारीस म्हणून बसणार आहे त्यांना ठार मारत असताना they hid one of Ahaziah's little son named Josiah. अहज्याचा एक लहान मुलगा योशिया त्यांनी लपवला. And where did they hide him? आणि त्याला कुठे लपवला? In the temple. मंदिरात. And he was there in the temple for 7 long years. आणि 7 लांब वर्ष तो त्या मंदिरामध्ये लपलेला होता. He was hid in the temple for 7 years. मंदिरामध्ये 7 वर्ष या राजाच्या मुलाला त्यांनी लपवलं. You know, he took throne at 8 years old. 8 वर्षाचा असताना त्याने राजासन आपल्या ताब्यात घेतलं, तुम्हाला ठाऊक असेल. But as a baby, he was hid in the temple. पण जेव्हा तो बालक होता त्याला बालक या नात्यानं त्याला मंदिरामध्ये लपवून ठेवण्यात आलं. And during those 7 years, आणि त्या 7 वर्षाच्या the कारकिर्दीमध्ये mother of the deceased king assumed the throne and became the queen. तो जो रोगी राजा, त्याची जी आई होती ती राजासनावरती आली आणि राणी झाली. And she ruled for 7 years. आणि तिने 7 वर्ष राज्य केलं राजाच्या आईने. So to all that 7 years, this small fellow was hidden in the temple. आणि ती सगळी 7 वर्ष हा लहान मुलगा मात्र राजाचा मंदिरामध्ये लपवून ठेवण्यात आलेला होता. Now mind you, आता लक्षात ठेवा, little Joash was kept hidden in the temple. छोटासा योआस तिथे मंदिरामध्ये लपवून ठेवलेला.
And he was waiting for his years to ripen. आणि तो वाट पाहत होता तिथे की आता मी कधी मोठा होणार, And so that he could become king. Isn't it? म्हणजे मला राजा होता येईल. Because he was the rightful heir to the throne. कारण की खरा वारीस त्या राजासनाचा हा लहान मुलगाच होता. तर तो वाट बघून मंदिरामध्ये 7 वर्ष की आता मी मोठा झालो की मी जाऊन आता राजासन घेणार. The day came मग तो दिवस उगवला. because the officials were also waiting because they didn't want this woman to be the queen. अधिकारी पण वाटच पाहत होते या सगळ्याची, कारण त्यांची इच्छा नव्हती की ही जी बाई आहे ती अशी राणी असावी. So the day came and the officials and the priests आणि दिवस उगवला. अधिकारी याजक सगळे of the land of Judah, त्या यहूदा राज्यातले they सगळे felt that they should take over the throne from the wicked grandmother. अधिकारी आले, याजक जमले तो दिवस उगवल्यानंतर, आणि त्यांना असं वाटायला लागलं की आज आता या दुष्ट अशा आजीच्या हातातनं हे राज्य काढायचंय. Now this boy is very little, आता हा मुलगा तर आहे लहान, अजून very small. अगदी लहान आहे, म्हणजे 8 वर्ष म्हणजे अजूनही लहानच आहे तो. And so now they said, now what we are going to do? आणि मग ते म्हणायला लागले की आता काय करायचं. Can we make him a king at this tender age? आता या कवळ्या वयात या मुलाला राजा करता येईल का. So they say we have to do something. तर ते म्हणतात नाही, आपल्याला काहीतरी करावं लागेल, That they are going to destroy the wicked grandmother, की आपण या दुष्ट आजीचा नाश करायचा take the throne from her, आणि सिंहासन तिच्याकडनं आपल्या ताब्यात घ्यायचं place this little fellow on the throne. आणि या लहान मुलाला राजासनावरती बसवून टाकायचा. राजा डिक्लेअर्ड. Because that was rightly his. कारण की खरा हक्कदार तोच होता त्याचा. But how are they going to do it? पण आता हे सगळं करायचं कसं, हे घडवून कसं आणायचं. Because the queen had her officials. कारण की आता त्या दुष्ट राणीकडे तिचे स्वतःचे काही चाकर नोकर अधिकारी. She was the reigning queen. राणी होती ना, राज्य करणारी. And so she had soldiers. तर तिच्या हाताखाली सैनिक होते And they had all the armaments, आणि त्यांच्याकडे सगळी शस्त्र होती, all the shields, all the swords. सगळ्या ढाली, सगळ्या तलवारी, सगळं होतं. But the few faithful people who knew the truth, they were with this small boy Joash, but they didn't have any weapons. पण थोडी विश्वासू माणसं होती की ज्यांना हे सत्य माहिती होतं, ते या योआश बरोबर होते, पण त्यांच्याकडे शस्त्र सामग्री काही नव्हती. Now, you need weapons to win the battle. आता हे तर तुम्हाला माहितीच असेल की लढाई जिंकायला हत्यारही लागतात, So they had a plan. शस्त्र सामग्री लढाई जिंकायला लागतेच. तर त्यांनी एक योजना केली. They took some bodyguards त्यांनी काही अंगरक्षक म्हणजे बॉडीगार्ड घेतले. and they put those bodyguards around this small boy. या अंगरक्षकांना या लहान मुलाच्या अवतीभोवती ठेवलं And they said, watch him when he goes out. आणि म्हणाले की हा जेव्हा बाहेर जातो ना तेव्हा त्याच्याकडे नजर ठेवा. Watch him when he comes in. जेव्हा तो बाहेर जातो, जेव्हा तो आत येतो, त्याच्यावर नजर ठेवा असं Protect त्यांना. that boy because he is the rightful heir to the throne. त्या बॉडीगार्ड्सना यांनी सांगितलं की जाताना येताना या लहान मुलाकडे लक्ष असू दे, कारण की खरा हक्कदार या राजासनाचा हा मुलगाच आहे. However, they didn't have any weapons. आता त्यांच्याकडे शस्त्र सामग्री तर काही नव्हती. How can they defeat the wicked queen? मग आता या दुष्ट राणीचा नाश ते कसं करणार, कशाने करणार. How can they destroy the wicked grandmother? आता त्या दुष्ट आजीचा नाश त्यांनी करायचा कसा. हातात हत्यार नाही, शस्त्र सामग्री नाही. Somebody at that time आता त्यावेळेला कुणीतरी, remembers a beautiful truth. त्यावेळेला कुणाला तरी हे सुंदर सत्य एक आठवणीत आलं And they said, आणि ते म्हणाले, do you remember? आठवतो का, Every time our king used to go for war, and when he used to win the war, he used to take all those trophies and hang it in the temple. तुम्हाला आठवतं का, ज्या दर वेळेला आपले महाराज लढाईला जायचे आणि जर महाराजांना विजय मिळालेला असेल तर त्या प्रत्येक विजयामागची सगळी शस्त्र सामग्री, हत्यारं आणि पदक महाराज येऊन लटकवत असत मंदिरात. And nobody could enter in there. आणि कुणाला तिथे जायची परवानगी नसायची. Only David and a few people. फक्त दावीद आणि त्याच्या काही थोड्याफार लोकांनाच ते जे कुठे लटकवलेलं असायचं तिथं जायची परवानगी केवळ दावीद महाराज आणि त्याच्या काही थोड्या साथीदारांनाच होती, सगळ्यांना नाही. Maybe in those times कदाचित त्या काळात there were so many trophies इतकी सारी पदकं, इतकी सारी स्मारक चिन्ह असतील that they must have been kept in a particular room. की एका विशिष्ट खोलीत होता त्यांनी ते सगळं गोळा करून ठेवलं We असेल. don't know exactly where it was. अचूकरित्या आपल्याला माहिती नाही की त्यांनी मंदिरात ठेवलेलं म्हणजे एक्झॅक्टली कुठे ठेवलेलं माहित नाही. But पण David would take the weapons of war, दावीद मात्र लढाईची शस्त्र सामग्री घ्यायचा, that all which he used for the battles, ते सगळं तो लढाईत अर्थातच वापरायचा and he would deposit in the temple. आणि मग ते आणून विजय मिळाल्यानंतर ते आणून सगळं मंदिरात ठेवायचं. Now, I don't think so the wicked queen knew about these trophies. मला वाटत नाही की दुष्ट राणीला या स्मारक चिन्हांविषयी किंवा हे लटकवून ठेवलेल्या या सगळ्या गोष्टींविषयी माहिती असेल असं मला वाटत नाही. Because if she had known it, she would have taken it away. कारण की दुष्ट राणीला, दुष्ट आजीला हे कळलं असतं तर बाय देन तिने ते कधीच चोरलं असतं. But somebody gets the idea, maybe God gave that idea
to पण them. कोणाला तरी ही कल्पना निर्माण होते आणि देवानेच ती कल्पना त्या माणसाच्या डोक्यात घातलेली असावी. So that somebody said, तर तो कोणीतरी जो कोणी होता तो म्हणाला, why don't we get those weapons and use them? का बरं आपण ती हत्यारं घेऊन वापरू नये? महाराजांनी सगळी लटकवून ठेवलेली आहेत, आपण तीच घेऊन वापरू. So because we are about to have a revolution now. एक युद्ध आपण करणार आहोत. And at that time, आणि त्यावेळेला when they were giving away all those weapons to the small group, ती सगळी शस्त्र सामग्री ते त्या लहानशा गटाला देताना, everybody was holding King David's swords म्हणजे त्या and spears. त्या लहान मुलाच्या बाजूने जे कोणी होते त्यांच्या हातामध्ये ती सगळी शस्त्र सामग्री देताना, माइंड यू, दावीद महाराजाची हत्यारं आता यांना मिळतात. See, you get boosted up. आणि दावीद महाराजांचं हत्यार माझ्या हातात येते म्हटलं की I understand. झालेलं अवसान तिथंच परत येतं. Praise God. म्हणजे अर्धी विक्री तिथेच आली. You get boosted up inside of you. इतकं प्रोत्साहन आतून मिळतं की दावीद महाराजांनी वापरलेलं मला. See? And just imagine if you have Goliath's sword, I mean the David used, and you have it in your hand. समजा दावीदांना गल्ल्याता विरुद्ध जी काही तलवार वापरलेली होती ती तुमच्या हातात देण्यात आली. Amen. तर मग And David was the greatest warrior the world had ever seen. आणि दावीद एक सगळ्यात मोठा महान असा योद्धा होता. जगाने कधी असा योद्धा पाहिलेला The नाही. greatest king, सगळ्यात महान राजा, the greatest statesman, सगळ्यात महान राज्यकर्ता the closest man to God, आणि देवाच्या सगळ्यात जवळचा, walking in the will of God, देवाच्या इच्छेत चालणारा. being called the beloved of God, आणि देव त्याला म्हणायचा माझा लाडका. the sweet psalmist of Israel, इस्रायलचा गोड आणि सुमधुर असा स्तोत्र करता, the songster of Israel. इस्रायलचा कवी. Amen. आमेन. Greatest king who's ever sat on the throne of Israel. सगळ्यात महान राजा जो कधी इस्रायलच्या राजस्थानावर बसला असेल तर तो हाच. He was the standard for every king that was born after him. आणि त्याच्यानंतर जे कोणी दावीद महाराजांनंतर जे कोणी राजे जन्माला आले त्यांच्यासाठी दावीद एक स्टँडर्ड आणि पातळी ठरला God always said, की राजा असावा तर असा. देव नेहमी म्हणला, because of David I will spare you. देव I नेहमी will म्हणाला, bless you. देव नेहमी म्हणत आला की दाविदापायी मी तुला वाचवीन, दाविदापायी मी तुला आशीर्वाद देईन. And so now these people got all these swords तर with आता them. या लहान मुलाच्या बाजूनं जो काही लोकांचा गट होता त्यांच्या हातात दावीद महाराजांची सगळी शस्त्र सामग्री आली. And at that time the queen came in. त्यावेळेला राणी हात आली. And she saw all the weapons in the people's hands. त्याला आजी राणी हात आली आणि तिनं लोकांच्या हातामध्ये ही सगळी हत्यारं पाहिली. And she saw the bodyguards. आणि तिनं अंगरक्षक म्हणजे बॉडीगार्ड पाहिले. And to her surprise, आणि आश्चर्यकारक रीतीनं she saw that small boy in the midst of the bodyguards. तिनं पाहिलं की त्या सगळ्या अंगरक्षकांच्या मध्ये हा लहान मुलगा आहे, See? म्हणजे नातू आहे माझा. Yes. And she suddenly got a shock. आणि तिला धक्काच बसला And she cried out, treason, treason. आणि ती जोर जोरामध्ये ओरडायला लागली की हे बरोबर नाहीये, हे बरोबर नाहीये. हे बरोबर नाहीये. I know you are going to now put me down. मला माहितीये तुम्ही लोक मला खाली पाडायला पाहताय, हे बरोबर नाहीये. From where did you get these weapons? ही हत्यारं तुम्हाला कुठून मिळाली, हे बरोबर नाहीये. Oh, this is King David's weapons. नाही, दावीद महाराजांची शस्त्र सामग्री आहे. There only she became half dead. तिथंच आरजी आधी मेली. And they took her, आणि मग त्यांनी तिला नेलं and with David's weapons they killed her. आणि दावीद महाराजांच्या शस्त्र सामग्रीने आजीला मारलं. And that small boy, आणि तो लहान मुलगा, he took the throne. त्यांनी राजासन हातात घेतलं. He was made to sit on the throne, त्याला राजासनावर बसवला, which was rightly his. जे राजासन योग्यतेनं हक्कानं त्याचंच होतं. Here is the wonderful story. इथे एक सुंदर कहाणी आहे. The right king would never have been vindicated योग्य राजा कधीच असा आला नसता had it not been for the people using the weapons of David. योग्य राजा त्यावेळेला राजासनावर बसू शकला नसता जर काही माणसांनी कल्पना करून दाविदाची सगळी हत्यारं वापरली नसती तर. David's spears and David's shields. दाविदाचे भाले, दाविदाच्या तलवारी, दाविदाच्या ढाली And David's swords were taken years after his death. आणि दाविदाच्या त्या तलवारी त्याच्या मृत्यूच्या अनेक वर्षांनंतर घेण्यात आल्या. अशा But रीतीने still it had the power to give them victory. तरी देखील त्या तलवारींमध्ये तेवढंच सामर्थ्य होतं यांना विजय द्यायला. There is something to learn. म्हणजे यातनं शिकण्यासारखं काही There is काहीतरी आहे. something to learn. याचा अर्थ यातून शिकण्यासारखं काहीतरी आहे. Amen. आमेन. Those armaments were still effective. ती शस्त्र सामग्री तरी प्रभावशाली होती. दावीद मरून आता कितीतरी वर्ष झाली And they were used to win the battle for God. आणि त्या हत्यारांचा वापर देवासाठी लढाई जिंकायला त्यांनी केला. To use the battle to win over evil. एक अशी लढाई जिंकायला की जी वाईटाविरुद्ध पुकारलेली आहे. Because David left those spears. कारण दाविदाने ते भाले सोडले. Amen. आमेन. He left those shields. दाविदाने त्या ढाली मागे सोडल्या.
Did you see लक्षात येते ना how the displayed armor was used for the right purpose? कशा पद्धतीनं दाविदाने प्रदर्शित केलेली शस्त्रसामग्री योग्य कारणाला उपयोगी पडली. There is a spiritual lesson that we need to glean याच्या from this मागे incident. याच्या मागे आध्यात्मिक धडा आहे जो सर्व वेचल्यासारखा वेचायला हवा. First point. पहिला मुद्दा, David kept his mementos right before his eyes. दाविदाने त्याची स्मारक चिन्ह अगदी स्वतःच्या डोळ्यासमोर ठेवली. Bible says in 2 Samuel 8, 6 and 7. 2 शमूएल 8, 6 आणि 7 मध्ये बायबल म्हणतं He put garrisons in the Aramean kingdom of Damascus, and the Arameans became subject to him and brought tribute. The Lord gave David victory wherever he went. David took the gold shields that belonged to the officers of so and so and brought them to Jerusalem. दुसरा शमूएल 8 अध्याय 6 आणि 7 वचन. मग दाविदाने दिमिश्कातील अरामात ठाणी बसवली आणि अरामी दाविदाचे सेवक होऊन त्याला कर देऊ लागले. आणि दावीद जेथे जेथे जात असे तेथे तेथे यहोवा त्याला जय देत असे. आणि हददेजराच्या चाकरांजवळ ज्या सोन्याच्या ढाली होत्या त्या दाविदाने घेऊन यरुशलेमेस आणल्या. See, there is a spiritual principle that we can glean in the activity of David. दाविदाने जी काही कार्य केली, जी काही कृती केली, त्यातनं एक आध्यात्मिक धडा आपण नक्कीच वेचू शकतो. Here it says, इथे लिहिलंय David took gold shields of the enemy and brought them unto Jerusalem. दाविदानं काय केलं, शत्रूंच्या सोन्याच्या ढाली यरुशलेमेला आणल्या. See, हं? like today the cricket match is going on, जसं आता वर्ल्ड कप चालू आहे, क्रिकेट वर्ल्ड कप. cricket world cup. And every time India wins, they immediately pick up one stump and run away. आणि ज्या दरवेळेला इंडिया किंवा भारत आपलं जिंकतं त्या दरवेळेला ते एक स्टंप काढतात आणि धावायला लागतात. Isn't it? है ना, एक स्टंप उखाड़ लेते ना, एक स्टंप और भागते. Or then if with that bat they made 100, they will keep it as a souvenir. किंवा समजा त्या बॅटीनं त्यांनी सेंचुरी मारली असेल तर ती बॅट ते लोक घेतात आणि एक स्मारक चिन्ह म्हणून की वर्ल्ड कप अगेंस्ट खेळा था ना, See, ये बॅट से and खेळा so था. people say, if only I can get that bat, I'm like Sachin Tendulkar, I will make 100. आणि मग लोक म्हणायला लागतात की नाही, मला फक्त ती बॅट हातात आली ना तर सचिन तेंडुलकर प्रमाणे मी पण 100 करीन. And they will make 100 even if they are useless fellows, because that confidence is built in them. आणि ते निरुपयोगी जरी असले ना तरी सचिन तेंडुलकरची बॅट त्यांच्या हातात आल्यानंतर ते कदाचित सेंचुरी मारतील सुद्धा, कारण की त्यांना प्रोत्साहनच त्यातून इतकं मिळतं. Amen. आमेन. That boldness they get. एक धाडस निर्माण होतं Amen. की Oh, this सचिनची is- बॅट घेऊन मी खेळतोय. Praise God. Amen. So here is a spiritual principle. तर इथं एक आध्यात्मिक धडा आहे What was he going to do with all those swords and spears? की दावीद या सगळ्या शत्रूंकडनं सगळं आणून असं मंदिरामध्ये लटकवायचा. Did he तर take- दावीद महाराज या सगळ्याचं करणार काय? Did he take them because he had less of the armaments? आता त्याच्याकडे शस्त्रसामग्री त्याला कमी पडायची म्हणून तो असं सगळीकडनं आणून सजवून ठेवायचा का? Did he take that he would have more shields and more swords to fight? का त्याच्या खात्यामध्ये, त्याच्या मंदिरामध्ये आणि त्याच्या मालामध्ये, त्याच्या सैन्यामध्ये जास्त तलवारी, जास्त ढाली, जास्त भाले व्हावेत म्हणून सगळीकडनं आणून ठेवायचा? He took them as a memorial. नाही, एक स्मारक चिन्ह म्हणून तो घेऊन यायचा, एक स्मरण. Why a memorial? का स्मरण? That is what we need to learn from David. तेच दाविदाकडनं शिकायचं की असं स्मरण म्हणून या सगळ्या गोष्टी ठेवल्या का? Firstly, पहिलं the तर Bible calls us warriors. बायबल आपल्याला योद्धा म्हणतं. Every genuine Christian, प्रत्येक अस्सल ख्रिस्ती, he has to fight. प्रत्येक अस्सल ख्रिस्ती माणसाला युद्ध तर करायलाच We लागतं. are all in the warfare, whether you like it or not. आपण सगळे त्या युद्धात आहोत, आवडो न आवडो लढाई चालूच आहे. Amen. आमेन. We are in the battlefield. आणि आपण त्या रणभूमीवर आहोत, आवडो न आवडो. The heat is on. आणि तापलेली रणभूमी Now, आहे. now what you do, it depends on you. आता त्या तापलेल्या रणभूमीत तुम्ही काय करताय ते तुमच्यावर आहे. So our warfare is to keep our faith. तर आपली लढाई काय आहे? आपली लढाई ही आहे की तापलेल्या रणभूमीत विश्वास ठेव. Amen. आमेन. And get the victory over the devil. विश्वास ठेव आणि सैतानावर विजय मिळव. See, we are not here fighting physical battles. आपण इथे शारीरिक युद्ध करायला आणि एकमेकांना ठार मारायला थोडे गोळा We are होतो. here with fighting with spiritual battles. आपण आध्यात्मिक युद्ध इथे पुकारलेली आहे. And every time we rise up, आणि ज्या दरवेळेला आपण उभे राहतो God gives us victory. देव आपल्याला विजय देतो. Moses said, stand still and see the salvation of the Lord. मोशे म्हणाला, तेच म्हणाला मोशे की तुम्ही शांत उभे राहा, निमूट उभे राहा, देव देतो ते तारण पहा. Stand still means have faith in the Lord. शांत उभे राहा, गपचूप उभे राहा, म्हणजे देवावर विश्वास ठेवा आणि देव देतो ते तारण फक्त बघायचं, करायचं काय नाही. Amen. आमेन. And when we have these
victories, आणि हे विजय जेव्हा आपल्याला मिळतात, David teaches us how to live in this victory. मग दावीद आपल्याला शिकवतो की या मिळालेल्या विजयांवर जगायचं कसं. Every time David got victory over his enemies, ज्या दरवेळेला दावीदाला शत्रूंवर विजय मिळाला, he would collect all their shields, all their swords and spears, त्या दरवेळेला दावीद राजा या सगळ्या हरलेल्या राजांकडनं त्या ढाली म्हणा, तलवारी म्हणा, किंवा ज्यानं तो जिंकलेला आहे ते भाले म्हणा, सगळं गोळा करायचा. all the armaments he used to bring it, all those booty he used to bring it in the nation, सगळी शस्त्र सामग्री देशात घेऊन यायचा and he would have great celebration, आणि फार मोठी मेजवानी करायचा, आनंदोत्सव करायचा, great celebration. मोठा आनंदोत्सव करायचा. See, you know, in like in the war of 1965, जसं 1965 सालच्या युद्धात when we had a war with Pakistan, many were not born, I think. पाकिस्तानशी But लढाई some were झाली, here. अनेकांचा जन्म झाला नव्हता, माझा तर नव्हता झाला 1965. So I still remember we used to put, those newspaper pieces on the glass. हा, पण मला Doors. आठवतं 66 साली पण असं काहीतरी होतं, ते काय होतं मला माहित नाही, पण ब्राऊन पेपर लावायची खिडकीला, एवढं Yes. मला आठवतं, Because the siren is to be on. कारण सायरन वाजायचा And then daddy used to say, don't go out. आणि डॅडी म्हणायचे बाहेर जाऊ नका. So we used to, make the lights very dim. मग आम्ही अगदी डिम लाईट लावायचो, If you have glass panes on the window and the doors, we have to put newspaper. खिडकीला आणि दाराला काचा असतील तर त्या काचांना वर्तमानपत्र म्हणजे न्यूजपेपर लावायचा, And so in that war, कागद लावायचा अर्थातच. तर त्या युद्धात we had brought more than 70 tanks from Pakistan. 70हून जास्त टँक पाकिस्तानहून आपण आणलेले, We brought many armaments from Pakistan. War. कितीतरी शस्त्र सामग्री त्या पाकिस्तानी याच्यात आपण आणलेली. And those Pakistani tanks are displayed all over India आणि in prominent places. ते पाकिस्तानी टँक आज अख्ख्या भारतात सगळीकडे त्यांनी प्रदर्शन म्हणून ठेवलेले. Wherever you go, you see those tanks outside displayed. जिथे कुठे तुम्ही जाल, तुम्हाला कुठेतरी ते पाकिस्तानच्या त्या युद्धामध्ये ते वापरलेले टँक दिसतील. Why do they display it का outside like बरं? that? देशात हे असं का, एखाद्या चौकात म्हणा का कुठे म्हणा, ते लावून ठेवतात का, To give boost to our citizens, की नागरिकांना एक जोश यायला to पाहिजे, give boost to our soldiers, नागरिकांना आपल्या देशाच्या सैनिकांना एक जोश यायला that पाहिजे, we may appreciate their work and we may not be scared, की आपण त्यांच्या कामांचं कौतुक करायचं आहे आणि आपण घाबरायचं नाही, that we will not be afraid. की आपण घाबरायचं नाही. Amen. हा जोश निर्माण व्हायला And हवा. moreover, we appreciate the work of the soldiers. आणि त्याहूनही जास्त त्यावेळेला सैनिकांनी जे कार्य केलं, शिपायांनी जे काम केलं, कामगिरी केली आणि विजय मिळवला, त्यांचं कौतुक म्हणून आपण करतो. We appreciate the army's greatness. आणि सैन्याची जी थोरवी आहे त्याचं गुणगान गायला आपण हे कौतुक And करतो, seeing the tanks, की त्या सगळ्या तोफा, ते टँक्स बघून we know आपल्याला माहित असतं that we are capable of taking care of the citizens. आमच्यामध्ये एवढी कुवत आहे की आम्ही या देशातल्या नागरिकांना सांभाळू शकतो. See, it is a memorial एक स्मारक चिन्ह that causes us to be gracious to what our soldiers did for the की country. जे स्मारक चिन्ह आपल्याला एका कृपाळू रीतीनं वागायला लावतं, अशाकडं की आपल्या सैनिकांनी पहा आपल्यासाठी काय महान कामगिरी केली, शाबास. We appreciate their sacrifice. आणि आपण कौतुक करतो की आपल्या सैनिकांनी जो काही त्याग केला, अर्पण केली, त्याचं आपण कौतुक करतो या रीतीने. Amen. We appreciate for what they have done. They have died for us that we may live. कौतुक करतो आपण त्यांचं की आमच्यासाठी हे मरण पावले, अशासाठी की आम्ही जगावं, देशाला आझादी मिळावी, देशाचे नागरिक आझाद फिरावे. Amen. Amen. And so David stored all these trophies तसं दाविदानं ही सगळी पदकं म्हणा का हत्यारं म्हणा सगळं गोळा केलं in honor of his God. आणि देवाच्या मानाखातर, बर का, Because it is God who taught his arm for battle. देवाच्या मानाखातर दाविदाने हे सगळं गोळा करून मंदिरामध्ये सजवून ठेवलं, कारण तो म्हणायचा, इट इज गॉड हू ट्रेन्स माय हँड्स फॉर द बॅटल, माय आर्म्स कॅन बेंड अ बो ऑफ ब्रॉन्झ. See? आमेन. And so it was God who gave him victory. तर देवाने त्याला विजय दिला. And so with a grateful heart he used to hang those trophies in the temple. तर ऋणी अंतःकरणाने तो काय करायचा, ही सगळी शस्त्र सामग्री ज्यानं त्याला विजय मिळालेला आहे तो आणून मंदिरामध्ये लटकवायचा. First Chronicles 18:11. एक इतिहास 18वा अध्याय 11व वचन. Them also King David dedicated unto the Lord with the silver and the gold that he brought from all these nations, from Edom and from Moab and from the children of Ammon and from the Philistines and from Amalek. एक इतिहास 18वा अध्याय 11व वचन. जे रुपे व सोने त्याने सर्व राष्ट्रांपासून म्हणजे अदोम व मवाब व अमोनाचे संतान व पलिष्टी व अमालेक यांच्यापासून घेतले होते, त्या सुद्धा म्हणजे ते सगळं, ती भांडी दावीद राजाने यहोवाला अर्पिली. All that God had done for you till म्हणजे date. जे सगळं देवाने आजपर्यंत तुमच्यासाठी केलेलं आहे Remember it. त्याची आठवण ठेवा, Remember it. त्याची आठवण ठेवा. Be grateful to God.
त्यासाठी देवाचं ऋण माना. It should be like a trophy hanging on the walls of your house. आपल्या घराच्या भिंतींवरती लटकलेली ही पदकं पाहिजेत की माझ्या देवाने माझ्यासाठी केलेलं हे कार्य आहे. It should be like the frontlets over your eyes. आपल्या डोळ्यांवरती लटकवलेली ही सजावट पाहिजे Be grateful to what God has done to you till date. की आजपर्यंत देवाने माझ्यासाठी जे काही केलंय त्याबद्दल मी देवाचा ऋणी आहे. Praise the Lord. आमेन. It should be a memorial, एक स्मारक, a remembrance एक खूण, एक आठवण, with a grateful heart. एक कृतज्ञ ऋणी अंतःकरण घेऊन We should say thank you, Jesus, असं आपण म्हणायला हवं की धन्यवाद येशू, for the many times you gave me victory. ज्या अनेक वेळा तू मला विजय दिला त्याबद्दल तुला धन्यवाद. I remember each one of them, Lord. त्यातला प्रत्येक विजय मला आठवतो प्रभू. So there should be a time in our life तर आपल्याही जीवनात एक वेळ अशी यायला हवी that we need to go to God की आपण जेव्हा देवाकडे जायला हवं and talk to Him about the souvenirs. आणि देवाशी बोलायला हवं या सगळ्या स्मारक चिन्हांविषयीनं We need to talk about the trophies. आणि या पदकांविषयीनं देवाशी बोलायला हवं. What are these trophies and souvenirs? ही पदकं, ही स्मारक चिन्ह, या खुणा लटकवलेल्या म्हणजे काय? It is the testimony, ते दुसरं काही नाही, ते म्हणजे साक्षी. your testimony, ती आपली साक्ष what the good Lord has done for you. की चांगल्या देवाने माझ्यासाठी आजवर काय काय केलेलं आहे. Are you understanding, people? कळतं ना मी काय म्हणतो? You need to thank God. You need to tell the people. तुम्ही देवाचे आभार मानले पाहिजे, तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे. Whenever God deals with you, जेव्हा केव्हा देवबाप तुमच्या जीवनात काही कार्य करतो, whenever God blesses you, जेव्हा केव्हा देवबाप तुम्हाला काही आशीर्वाद देतो, whenever God heals you, जेव्हा केव्हा देवबाप तुम्हाला आरोग्य देतो, never forget them. कधी विसरायचं नाही. Write it down someplace. कुठेतरी लिहून ठेवायचं. Write it down in some notebook. कुठेतरी कुठल्या तरी वहीत ते उतरवून ठेवा. Write it down in your diary. कुठेतरी तुमच्या डायरीत ते लिहून ठेवा. And once a week, open it up before God 8 दिवसात एखाद वेळेला देवासमोर ते उघडा and say, Lord, आणि म्हणा, प्रभू, I'm thankful for all these things that you did for me in या my ज्या life. सगळ्या गोष्टी माझ्या जीवनात तू आजवर केल्या त्या गोष्टींबद्दल मी तुला धन्यवाद देते. That's what it is teaching us. हेच आपल्याला यातनं शिकायला मिळतंय. Because these trophies were not only hanging in the temple, it was hanging in his own house. कारण ही पदकं आणि स्मारक चिन्ह फक्त मंदिरात लटकत होती असं नाही, त्याच्या स्वतःच्या घरातही होती. You need to hang it in your house, hang it in the church. तुमच्या घरामध्ये तुम्ही हे लटकवून ठेवायला हवं. चर्च मध्ये पण तुम्ही ती स्मारक चिन्ह लटकवून ठेवायला हवी. Pastor, how should I hang it in the church? मग तुम्ही म्हणाल चर्च मध्ये पास्टर कसं लटकवायचं? When people come, tell them your testimony. चर्च मध्ये असं लटकवायचं की लोक जेव्हा चर्च मध्ये गोळा होतात तेव्हा जाऊन त्यांना आपली साक्ष सांगायची. Praise God. Amen. That is how you hang the trophies in the temple. अशा पद्धतीनंच आपण मंदिरामध्ये या सगळ्या पदकांना आणि या सगळ्या शस्त्र सामग्रीला लटकवून ठेवू शकतो. Amen. आमेन. Why should we hang it in the temple of God? का देवाच्या मंदिरी हे सगळं लटकवायचं? The first reason is पहिलं कारण because we owe all our successes we have ever achieved to our Lord Jesus Christ. कारण आज जर आपल्याला जे काही यश मिळालेलं आहे त्या यशामागे केवळ येशू ख्रिस्तच आहे. Haven't you seen? तुम्ही पाहिलंय की Every नाही? time you went with your own strength, you were defeated. तुम्ही पाहिलंय की नाही? तुमच्या लक्षात आलंय की नाही की ज्या दर वेळेला तुम्ही स्वतःच्या शक्तीवर गेला तुम्ही पराजयी झाला. But whenever we went in the strength of the Lord, पण जेव्हा केव्हा आपण प्रभूच्या शक्तीनं गेलो we had gained victory. आपल्याला विजय मिळाला. Amen. आमेन. We had gained victory. आपल्याला विजय मिळाला जेव्हा जेव्हा प्रभूच्या शक्तीनं गेलो तेव्हा. That's why David says म्हणून दावीद म्हणतो in Psalm 18:39, स्तोत्र 18 अध्याय त्यातलं 39 वचन. you armed me with the strength for battle. स्तोत्र 18 अध्याय त्यातलं 39 वचन. You made my adversaries bow at my feet. स्तोत्र 18 39. कारण लढाई करता तू बलाने माझी कंबर बांधली आहे, माझ्यावर उठणाऱ्यांना तू माझ्या खाली चित केले आहे. Praise the Lord. Amen. See, David says, दावीद म्हणतो for by thee I have run through the troop. तुझ्याद्वारे मी सैन्यातनं पळून निघालो. By my God I leapt over a wall. माझ्या देवाद्वारे मी तर भिंतीवरनं उडी मारून It गेलो. is God who girds me with strength. देवाप शक्तीनं मला नेसवतो. And it is God who sets me on high places. देवाप मला शक्ती नेसवतो. देवाप मला दुर्गांवर नेऊन ठेवतो. Amen. आमेन. He leads me to the rock that is higher than I, देव मला खडकाकडे घेऊन जातो की जो खडक अगदी उंच आहे. so that I can bend a bow of bronze. माझ्यापेक्षाही उंच खडकावर तो मला नेऊन टेकतो अशासाठी की मी पितळी किंवा आणि कसलाही जो बाण आहे तो तोडावा. And you have given me the shield of salvation. आणि तू मला तारणाची ढाल दिलेलीच आहे. Yes, in Psalm 18:29 to 35 you can read all these trophies of David. स्तोत्र 18 29 ते 35 मध्ये दाविदाची ही सगळी पदकं आणि शस्त्र सामग्री तुम्ही वाचू शकता. स्तोत्र 18 29 ते 35. And thy gentleness has made me great. तुझ्या कृपाळू आणि तुझ्या दयाळू स्वभावाने मला थोर केलं. It is God who has
doing all this for David. देव हे सगळं दाविदासाठी करत होता. For every promotion, प्रत्येक बढती for मागे, every blessing, प्रत्येक for आशीर्वादामागे, every bread that is kept on the table, जी प्रत्येक भाकर टेबलावर आली त्या भाकरी for मागे, every water that is sure, सगळं पाणी जे त्याला खात्रीपूर्वक रीतीनं मिळालं त्या पाण्यामागे you need to give glory to the Lord alone. तुम्ही फक्त देवाला आणि देवालाच गौरव दिला पाहिजे की जे आहे ते तुझ्यामुळे आहे. All glory should go to the Lord. सगळा गौरव माझ्या प्रभूला द्यायला हवा. Amen. आमेन. If India can display all the tanks of Pakistan in every corner of India, जर भारत देश पाकिस्तानातल्या सगळ्या तोफा आणि टँक्स भारतातल्या कानाकोपऱ्यामध्ये आज प्रदर्शित करून ठेवू शकतात, shouldn't we display all the glories of God in our temple? तर आपण आपल्या मंदिरामध्ये देवाने जे कार्य केलेलं आहे आणि देवानं ज्याद्वारे कार्य केलेलं आहे त्या सगळ्या स्मारक चिन्हांना लटकवायला हरकत काय आहे? We have to do it. आपण तर करायलाच हवं. Not only in the temple of God, even in our homes. आणि फक्त देवाच्या मंदिरात नाही, आपापल्या घरात सुद्धा When people come to you, जेव्हा लोक तुमच्याकडे येतात talk to them what God did for you. त्यांच्याशी बोला, देवाने तुमच्यासाठी जे केलं ते, How He has blessed you, how He has healed you, how He has delivered you. देवाने तुम्हाला कसा आशीर्वाद दिला, आरोग्य दिलं, सुटका दिली. Some people don't open their mouth. काही लोक आपलं तोंड उघडत नाही, They speak everything of the world but the Lord. सगळं जगातलं बोलतात पण प्रभू नाही. Amen. आमेन. Because we have not earned it. कारण की आपण ते स्वतः थोडंच घाम गाळून कमवलंय. Have we slogged it? आपण काय कमवलंय का ते सगळं स्वतः घाम गाळून? Did David slog it? दाविदाने काय घाम गाळून कमवलं होतं का ते सगळं मंदिरात लटकवलेलं? At least we can say David really literally fought. कमीत कमी आपण एवढं म्हणू शकतो की दावीद जाऊन अक्षरशः लढून आलेला, Yet he is giving glory to God. तरी सुद्धा स्वतः अंग मेहनत करून लढून येऊनही तो गौरव देवाला देतो. See? इथं आपल्याला काय करायला लागतंय? We just have to have the fight of faith. इथं तर आपल्याला केवळ विश्वासाचं सुयुद्ध करायला लावलेलं आहे And yet we don't give God the आणि glory. तरी आपण देवाला गौरव देत नाही, म्हणजे हाईड आहे. See, David fought literally. दावीद तर अक्षरशः रणभूमीवर जाऊन लढलेला आहे. He could have said, my arms have given me victory. आणि दावीद म्हणू शकला असता की माझ्या हातांनी विजय आणलाय, No, but he took the sword and नाही. displayed it in the temple. पण त्याने त्या तलवारी घेतल्या आणि मंदिरात सजवल्या And people asked him, आणि लोकांनी येऊन त्याला विचारलं what about this sword? की या तलवारीचं काय महाराज? David would have said, तर दावीद म्हणायचा read it underneath. किंवा म्हटलं असेल खाली लिहिलेलं वाच. त्याचं नाव लिहिलंय बरं राजाचं. हं. ते राजाचं हे तलवार असं आहे का? मग विक्ट्री कोण दिलं? देवाने दिलं आम्हाला. आमेन. असं हे शिल्ड कुठलं आहे? ही डाल कुठली महाराज? That is that Philistine fellows. त्या पलिष्ठांची रे. You know, that fellow came to fight with me. तो आला ना माझ्याशी लढायला. By my God, I defeated him. माझ्या देवाद्वारे मी त्या राक्षसी माणसाला हरवलाय And I took his shield and displayed आणि here. त्याची ढाल आणून मात्र सजवली. What about this spear? मग ह्या भाल्याचं काय सर? This spear I used it on the other king. You remember? हा भाला त्या राजावर वापरलेला आठवत नाही? His name is written here. See, त्याचं नाव पण लिहिलंय बघ खाली. see the day and the time and everything is बघ ना, written. दिवस वेळ त्याचं नाव सगळं लिहिलंय. So everybody who came in the temple, तर जे सगळे मंदिरात यायचे their faith was stirred up. त्यांचा विश्वास असा कालवा कालव होऊन वाढायचा. See? आमेन. Giving glory to God. देवाला गौरव देत. We need to give glory to God. तसं आपण देवाला गौरव द्यायला हवा. In our house, in the temple of God. आपल्या घरात, देवाच्या मंदिरात. Because we couldn't have done it. कारण की आपल्याला तर हे जमलंच नसतं. Because if God hadn't strengthened us, we would have done nothing. देवाने आपल्याला शक्ती दिली नसती तर आपण तर काहीच कामाचे नव्हतो. Look at Moses. आपण काहीच करू शकलो नसतो. मोशेकडे पहा. Bible says बायबल म्हणतं in Exodus 17 verse 8. निर्गम 17 अध्याय 8 वचन. Now Amalek came and fought with Israel in Rephidim, and Moses said to Joshua, choose some men and go out, fight with Amalek. Tomorrow I will stand on the top of the hill with the rod of God in my hand. निर्गम 17 अध्याय 8 वचन. तेव्हा अमालेक आला व रफिदीमात इस्रायलाशी लढू लागला आणि मोशेने यहोशुआला सांगितले, आम्हासाठी मनुष्य निवडून घे आणि बाहेर जाऊन अमालेकाशी लढ. उद्या मी देवाची काठी हातात घेऊन डोंगराच्या शिखरावर उभा राहील. Did you see that? बघा, There is war down खाली युद्ध आहे and these fellows on top with the rod of God. आणि ही माणसं वरती देवाची काठी घेऊन आहे. See, it was Joshua who was waging the war, यहोशुआ खाली युद्ध करत आहे, but the real power was of God. पण खरं सामर्थ्य देवाकडनं आलेलं आहे. Amen. आमेन. Because when Moses' hands became heavy कारण मोशेचे हात जेव्हा जड झाले and he put it down, आणि मोशेने ते हात मग खाली ठेवले, they were losing the battle. तेव्हा ते पराजयी व्हायला लागले. See, every time Moses' hands were up, ज्या दरवेळेला मोशेचे हात वर होते Joshua was gaining victory down. खाली यहोशुआ जिंकत होता. Every time Moses' hands were tired आणि ज्या दरवेळेला मोशेचे हात थकले and he used to put it down, आणि मोशे ते हात खाली टाकायचा, people used to come running to him. त्या दरवेळेला खालनं लोक मोशेकडे धावत यायची. We saw that hill when we went to Israel. आम्ही इस्रायलला गेलो तेव्हा तो डोंगर पाहिला And every time they came running up the hill, आणि मग दरवेळेला ते डोंगर चढून टेकडीवर यायचे. Moses, मोशेला म्हणायचे, सर Joshua is losing the battle. खाली यहोशुआ हरत आहे. You have not trained him?
तुम्ही त्याला प्रशिक्षण दिलं नाही सर? Moses said, मोशे म्हणायचा 1 minute. 1 मिनिट, The victory is not in his hand. विजय त्याच्या हातात नाही, It is in my hand. See now. माझ्या हातात आहे बघ. He lifted it up. आणि मग मोशे हात वर करायचा And when he परत. lifted his hand up, आणि मोशे जेव्हा हात वर करायचा Joshua was winning. खाली योशुआ जिंकायचा. Did you see that? म्हणजे बघा, There is no power in Joshua's hand. योशुआच्या हातात काही सामर्थ्य आणि कमाल नाही. Power is in these two hands lifted up to God. सामर्थ्य मोशेच्या 2 हातात आहे की जे 2 हात देवाकडे हँड्स अप वर केलेले आहेत. So every time Moses lifted up his hand, they were winning. तर ज्या दर वेळेला मोशेनी हात वर केले ते जिंकले. What does it show? म्हणजे याचा अर्थ काय? You are not the one who is gaining victory. तो काही विजय मिळवत नव्हता खाली लढणारा योशुआ. It is God. देव, It is God. देव He was fighting, तो लढत होता, but power came from God. पण सामर्थ्य देवाकडून आलेलं. So Bible says, बायबल so म्हणतं Joshua defeated Amalek योशुआने अमालेक्यांना हरवलं and his people. आणि त्याच्या अमालेकी लोकांना. See, Joshua defeated. योशुआने हरवलं लिहिलंय. See, Joshua defeated Amalek. योशुआने अमालेक्यांना But हरवलं. the Lord told Moses पण प्रभू मोशेला म्हणाला, in Exodus 17:14, निर्गम 17:14, write this for a memorial in the book and recount it in the hearing of Joshua, that I will utterly blot out the remembrance of Amalek from under heaven. See? तेव्हा योवाने मोशेला सांगितले, आठवणीसाठी हे ग्रंथात लिही हा. आणि योशुआच्या कानी घाल, कारण मी आकाशाखालून अमालेकाची आठवण अगदी पुसून टाकीन. मी पुसून टाकेन. मी पुसणार आहे, Tell म्हणजे Joshua, नामो निशान कोणाला आठवणीत येणार नाही, मी त्यांना पुसून टाकणार आहे. योशुआला सांग, यशोला सांग, सांग त्याला. त्याचा हाताने जिंकून नाही दिलं, हा मी जिंकून दिलं हा. आणि या पुढे पण मिक्स करणार. हा, I will only do it. मीच फक्त करणार आहे. योशुआला सांगून टाक. See? ही And एवढी- write it down. आणि लिहून ठेव, लिहून ठेव. लिहून ठेव, ग्रंथात लिहून ठेव आणि त्याला काउन्सिलिंग करून जा. See? Let everybody know. सगळ्यांना कळू दे, All glory should go to me. सगळा गौरव मलाच यायला हवा. सबको यही काउन्सिलिंग करना है Do this in remembrance of me. की माझ्या स्मरणार्थ हे करा, Do this in remembrance of me. माझ्या आठवणीत हे करा. See? देव म्हणतो, God is saying, देव म्हणतो, why are you forgetting all that I did for you? का रे विसरता सगळं जे मी तुमच्यासाठी केलेलं Why आहे? don't you mention it before me? का रे माझ्यासमोर ते सगळं तुम्ही बोलून दाखवत नाही? कधीतरी 8 दिवसात Where are the trophies? कुठे गेली पदक? You are only crying for what you want, but you are not thanking me for what I gave you already. कुठे गेल्या पूर्वीच्या साक्षी? नुसतं सध्याला जे हवंय त्याच्यासाठी रडताय. पूर्वी केलेल्या साक्षींविषयी काही धन्यवाद वगैरे? Ah. Many times बऱ्याच वेळेला we grumble and gripe because we didn't get certain things. आपण कुरकुर कुरकुर करत राहतो काही विशिष्ट गोष्टी मिळत नाही म्हणून. God is saying, ते म्हणतो, if for previous things they are not praising me, how do I expect them to praise me if I give them in the future? पूर्वी घडलेल्या गोष्टींविषयी ना ते मला धन्यवाद देत नाहीत, माझे आभार मानत नाही, तर आताही कार्य करून काय गॅरंटी आहे का पुढे मला धन्यवाद देईल? Praise God. Amen. And so we see from David's life, तर दाविदाच्या जीवनात ना आपल्याला पाहायला he मिळतं had a grateful heart. दाविदाचं हृदयच एकदम अस्सल सोना. हालेलुया. He had a कृतज्ञ, testimony. ऋणी एक साक्ष त्याच्या जीवनात. And so Moses built an altar तर मोशेनी वेदी बांधली and called its name, the Lord is my banner. आणि वेदीला नाव ठेवलं की प्रभू माझा झेंडा, Jehovah Nissi. यहोवा माझा झेंडा निसी. Praise the Lord. Amen. Jehovah Nissi. यहोवा निसी, The Lord is my banner. परमेश्वर माझा झेंडा आहे, The Lord is my victorious banner. परमेश्वर माझा विजयी झेंडा आहे. Because कारण he says तो म्हणतो, in verse 16, 16 the वचन, Lord has sown, the Lord will have war with Amalek from generation to generations. आणि त्याने म्हटले याहाच्या राजासनावर हात उगारलेला आहे, म्हणून पिढ्यानपिढ्या अमालेकाशी यहोवाची लढाई होईल. Praise the Lord. Amen. See, memorials have to be raised up every day for our God. अशी स्मारक आपण दर दिवशी आपल्या देवासाठी बांधायला हवी. पण आपल्याला वेळ नाहीये, पण आपल्याला वेळ कुठे आहे? कारण की आपल्याला रडण्यापासूनच बाहेर निघायलाच वेळ नाही. अभी बाकी चीजों से बाहर निकले तो ये खरे ना. Because we are crying for the future. आपण भविष्यासाठी रडतोय नाही तर फायर फायटिंगच करतोय. See, we are only saying we didn't get this, we didn't get that. रडगाणं हेच आहे, ये मिला नहीं वो मिला नहीं, ऐसा होया नहीं वो होया And नहीं. we are praying for things. आणि आपण प्रार्थना करतो नुसती गोष्टींसाठी, But पण we need to allot time to hang the trophies. असं नाही थोडीशी वेळ बाजूला काढून देवानी आजवर जे केलेलं आहे त्याचं गुणगान गायचंच. Amen. Amen. Memorials have to be raised unto our God every day. Put it in your mind. रोज आपल्या देवासाठी स्मारकही बांधलीच गेली पाहिजेत, हे मनात ठेवा.
See, the best thing is write it down. आणि उत्तम गोष्ट म्हणजे लिहून ठेवा. Every time God does something for you, write it down. ज्या वेळेला देव तुमच्यासाठी काहीतरी करतो ना, लिहून ठेवा. And maybe once in a month, go before God आणि महिन्यातनं एखाद वेळेला देवासमोर जा and say, today is a memorial day. आणि म्हणा आजचा दिवस म्हणजे स्मारक, Today is a memorial day. आज स्मरणार्थ. हालेलुया. Praise God. आमेन. Nothing else. बाकी काही करणार I'm नाही not going आज. to ask you anything, आज मी Lord. तुला काही विचारणार नाही प्रभू, But it is a memorial day. पण आज एक स्मरणार्थ म्हणून तुझ्या समोर येणार आहे. I'm going to read everything that you did for आणि me. जे सगळं तू माझ्यासाठी आजपर्यंत केलेलं आहे ते तुझ्या समोर मी आज वाचणार And I'm आहे going to thank you. आणि तुझे आभार मानणार आहे. And I'm telling you, आणि मी तुम्हाला सांगतो, God will be so excited. परमेश्वर एवढा आनंदी होईल. Whatever you need in the future, He will give it to जे you. काही भविष्यात तुम्हाला गरज पडेल ते देव तुम्हाला देईल. भविष्यात गरजा भागायच्या असतील तर आत्ता रडून चालणार नाही, गुणगान गायला लागेल. You can have confidence in God. देवावर तुमचा विश्वास तुम्ही ठेवू शकता. He can handle your battle. देवबाप तुमचं युद्ध हाताळू शकतो Because चांगलं. God has given you victory against your enemies. कारण देवाने तुम्हाला तुमच्या शत्रूंविरुद्ध विजय दिलेला आहे. Amen. आमेन. And even the future enemies He can deal. आणि तुमच्या भविष्यातल्या शत्रूंशी पण देव निपटून टाकेल. Amen. आमेन. He has not only defeated your past enemy. देवाने फक्त तुमच्या भूतकाळातल्या शत्रूंना हाताळलं एवढंच नाही. See, many times we are afraid of the future enemy. बऱ्याच वेळेला आपल्याला भविष्यात येणाऱ्या शत्रूंची भीती वाटते. काय माहित नाही काय बोलणार ते, माहित नाही ते लोक काय बोलतील, काय म्हणतील, मी कसं काय त्यांच्याशी बोलू, असं सगळं what should I do? काय करू. God says, ते म्हणतो, the biggest enemy I gave you victory over. आहे सगळ्यात मोठ्या शत्रूवर मी तुला विजय दिला. The devil सैतान. is the last enemy. सैतान आपला सरतेशेवटचा अल्टिमेट शत्रू तोच I आहे. have given victory over the devil. त्या सैतानाविरुद्ध मी तुला विजय दिलेला आहे. What are you afraid of any enemy? बाकी दुसऱ्या शत्रूंचा तू काय घेऊन बसतो, काय घाबरतो एवढा. God has helped us all along. देवाने आपल्याला आजवर मदत केली ना, He will help us all along. देव आपल्याला मदत करत राहील. But we need to have a grateful heart. पण आपलं हृदय ऋणी पाहिजे. Amen. हा, ऋणी हृदय पाहिजे. In every work that we did for the kingdom of God, जे प्रत्येक कार्य आपण देवाच्या राज्यासाठी केलंय, करत आहोत, every sin we overcame, आणि ज्या प्रत्येक पापावर आपण मात केली, it विजय was मिळवला, all by the Spirit of God. ते सगळं देवाच्या आत्म्याद्वारे, All by the Spirit of God. सगळं देवाच्या आत्म्याद्वारे. Why did He do it for me? का देवाने हे सगळं माझ्यासाठी केलं. Because it seemed good to the Heavenly Father. का स्वर्गीय बापाला हे सगळं बरं वाटलं म्हणून त्याने केलं. That's what Jesus said. असं येशू म्हणाला, It seemed good to you, O Father, to do good. देव बाप्पा तुला हे बरं वाटलं की तू माझं बरं केलं. That's what Jesus said in Matthew 11:26. मत्थी 11:26 मध्ये येशू असं म्हटलेलं आहे, It seems good to you and you did. तुला बरं वाटलं तू केलं. Amen. Amen. And doesn't the son honor his father? आणि एखादा मुलगा आपल्या बापाचा मान करतो की नाही. Doesn't the son honor his father's deeds? एखादा मुलगा आपल्या बापाच्या किंवा वडिलांच्या कृत्यांचं गुणगान आणि मान करतो की नाही. Yes, he talks about his father's deeds. तो करतो ना, की माझ्या डॅडीनी माझ्या वडिलांनी असं असं केलेलं आहे. See, he has examples from his father coming to him. आणि त्याचे वडील त्याच्याकडे येऊन त्याच्याकडे उदाहरणं असतात, My father did this for me. की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी असं केलं, He did that for me. असं केलं, तसं केलं. He removed me out of this trouble. माझ्या वडिलांनी मला ह्या त्रासातनं बाहेर काढलं. Amen. Amen. And so he has, a son and a daughter has some precious souvenirs. तर with मुला them. मुलींकडे वडिलांविषयी ना अशी स्मारक चिन्ह बरीच असतात ना, की माझ्या वडिलांनी ना तेव्हा तेव्हा माझ्यासाठी ना असं केलं. And Bible says बायबल म्हणतं, in Malachi 1:6, मला की 1:6, listen to what God says. देव काय म्हणतो ऐका. A son honoreth his father and a servant his master. If I then be a father, where is my honor? मला की 1 अध्याय 6 वचन. अहो याजकांनो, यहोवा म्हणतो, मुलगा आपल्या बापाचा, सेवक आपल्या धन्याचा सन्मान करतो. मग जर मी बाप आहे तर माझा सन्मान कुठे आहे. See, where is my honor, says the father. माझा मान कुठे आहे. ते म्हणतो मी जर बाप आहे तर माझा मान कुठे आहे. You honor your father. तुम्ही तुमच्या जगी वडिलांना मान देता, You honor your teacher. तुम्ही तुमच्या शिक्षकांना मान देता. टीचर्स डे, You have Teacher's Day, Father's Day, Mother's सगळं बरंच Day. काय Where is असतं. God's day? मायवार, बापवार, टीचर्स डे, हे सगळे दिन असतात. बाप डे कब आहे. Where is God's day? त्या देवाचा डे कधी आहे. एक तो दिन होय प्रभु के नाम का. You know what a shame it would have been if Miriam sang the song to Moses for the great deliverance. मिरियामनं जर मोशेचं गुणगान केलं असतं मोठ्या या आझादीसाठी आणि सुटकेसाठी, तर काय लाजिरवाणी गोष्ट झाली असती. Amen. आमेन. See, but she sang to the glory of God तिनं देवाचा गौरव केला, भावाचा नाही, मोशेचा नाही. because God gave them victory. कारण देवाने त्यांना विजय दिला. God parted the Red Sea देवाने तांबडा समुद्र दुभंगला. as she took the timbrel in her hand. जसं तिनं झांज हातात घेतली, She rightly said, डफली, आणि ती बरोबर बोलली. yes, Moses has given a hymn to me. मोशेनी मला गीत दिलं. You know, Moses wrote a song मोशेनी तेव्हा गीत लिहिलं, माहित आहे ना. and she sang that song. तिनं ते गीत गायलं.
He gave the words मोशेनी शब्द दिले, and she gave a tune to it. तिनं चाल लावली आणि गायली. Right? For that one, the salvation they got from the Red Sea. त्याचे एक तारण, तिची एक सुटका त्यांना देवाकडनं मिस्री लोकांपासून मिळाली त्यात. And in heaven also, in Revelation, it says they are singing the song of Moses. आणि स्वर्गातही प्रकटीकरणात लिहिलंय ते मोशेचंच गीत गात आहेत. Amen. आमेन. See, that remembrance is there. म्हणजे ते स्मारक तिथे आहे, It is not forgotten. विसरलेले नाही And it should never be forgotten. आणि ते विसरायचं नाहीच कधी. What God did for us, it should never be erased from our minds. देवानी आपल्यासाठी जे केलंय ते कधी आपल्या मनात न जाता कामा नये. Because she said, let us sing unto the Lord, for he has triumphed gloriously. कारण ती म्हणाली चला आपण प्रभूला गाऊया कारण की त्याने आपल्याला महान विजय दिलेला आहे, Praise God. प्रभू विजयी झालेला आहे. So in every struggle तर प्रत्येक झटाझटी, that we come across, प्रत्येक संघर्षात जिथे जो काही संघर्ष आपल्या जीवनात येतो in every combat that we are waging in the world, आणि या जगामध्ये जी काही झुंज किंवा लढाई आपल्याला करायला लागतात and God is giving you victory in it, आणि देव त्यामध्येच आपल्याला विजय देतो, ascribe all glory to God. सगळा गौरव त्यात देवाला द्या. There should be trophies hanging in the church of God. आणि देवाच्या मंदिरामध्ये त्याचं गुणगान गा म्हणजे ती स्मारक आणि ती पदक लटकवा. There should be trophies hanging in the house घरातही ती of an पदक, individual. एखाद्याच्या घरातही ती पदक लटकवलेली म्हणजे एखाद्याच्या घरातही देवानं केलेल्या कार्यांचं गुणगान सतत पाहिजे. Like, when people buy a new house, जसं उदाहरणार्थ लोकांनी नवीन घर घेतलं they put a big hoarding. की मोठं हे लावतात God has done it. की देवाने केलं, And it's marvelous in our eyes. मोठी पाटी लावतात का Whatever. काहीतरी वॉल हँगिंग लावतात की देवानी केलेलं हे कार्य आमच्या नजरेत महान आहे. Amen. Amen. I had been to many houses. अशा अनेक घरांना मी They गेलेलो have आहे. displayed a big wall hanging. मग मोठं वॉल हँगिंग त्यांनी भिंतीवर लावलेलं असतं Look at what God has done. की पहा देवानी काय केलं. See? आमेन. It is ascribing the glory to God. म्हणजे देवाला ते गौरव देत असतात. Some of the homes you go, there are no words of God at all. काही घरांमध्ये तुम्ही जा देवाचं वचनच कुठे लटकवलेलं नाही. I have seen it. मी पाहिलेलं आहे ना. Here they say, praise the Lord, praise the Lord. इथं घरात म्हणतात काहीच नाही. घरात काय नाही. And some people come, काही लोक येतात मग they don't get any inspiration. त्यांना काही प्रेरणा वगैरे मिळत नाही. Amen. These are trophies. असं नाही, पण देवानी केलेली ही कार्य असतात ना, These are trophies. देवानी केलेली ही कार्य असतात. अख्ख्या घरात कुठे नाही तर आपल्या खोलीत लावा. नाही बाकीचे अनबिलीवर आहे, तू बिलीवर एकटा आहे, तू कोपऱ्यात कुठेतरी लाव, तुझ्या Amen. Put it in some corner. कुठेतरी कोपऱ्यात लाव, तुझ्या कप्प्यात ड्रॉवरच्या आत लाव. Because everyone who comes and sees it and praises God कारण जो कोणी येईल बघेल देवालाच गौरव देईल and ना blesses God. आणि देवालाच आशीर्वादित म्हणेल. Psalm 118:16 says, स्तोत्र 118:16. the right hand of the Lord is exalted, the right hand of the Lord does valiantly. स्तोत्र 118 त्यातलं 16वं वचन. यहोवाचा उजवा हात उंचावलेला आहे, यहोवाचा उजवा हात पराक्रम करतो. Amen. Amen. Your banner for the Lord, तुमचा प्रभूसाठीचा फलक or that Jehovah Nissi, किंवा तुमचा प्रभूचा तो झेंडा यहोवा it निसी, should be unfurled even before the victory. यहोवा निसीचा तुमचा झेंडा विजय अगोदरच तुम्ही फडकवायचा. Even while you are in the battle, because you know God will surely give you victory. युद्धात असतानाच, कारण की तुम्हाला माहिती असतं की देव मला विजय देणार म्हणजे देणार. Praise the Lord. Amen. When did Joshua have a shout? यहोशुआ कधी ओरडला? While the walls were standing, भिंत उभी असतानाच. not while the walls came down, भिंत पडत असताना किंवा पडल्यावर नाही, भिंत not उभी after the आहे. walls came down. भिंत पडत असताना किंवा पडल्यावर नाही, They had a shout before the walls could come down. भिंत पडण्या अगोदरच ह्यांची देवाच्या गुणगानाची ओरड सुरू. Amen. Amen. You should have a shout even while the walls of Jericho are standing. तसं यरियोची भिंत उभी असतानाच आपण आपली प्रेझेंट वर्शिप जोरात करायची. Praise God. Amen. Amen. While you are in the battle, while you are fighting with Goliath, युद्धामध्ये असताना, गल्ल्यात अशी भांडत असताना, because everybody has a Goliath in his life. प्रत्येकाच्या जीवनात गल्ल्यात तर ठरलेले असतात. Amen. हे I नाही तर cannot ते. fight your Goliath. You have to fight your own Goliath. आता तुमचे गल्ल्यात मी लढू शकत नाही, तुमच्या जीवनातले गल्ल्यात तुम्ही लढायचे, Every हरवायचे. David has to fight his Goliath. प्रत्येक दाविदाला आपापल्या गल्ल्यात त्यांना हरवायलाही लागतं. Praise God. आमेन. तुमचे वेगळे असतील, माझे वेगळे आहेत. Everybody has a Goliath. प्रत्येकाच्या जीवनात गल्ल्यात असतो And who will be always challenging your God. आणि जो नेहमी येऊन तुझ्या देवाला आव्हान देईल. Amen. The banner of Jehovah is Jehovah Nissi. यहोवाचा फलक किंवा झेंडा यहोवा निसी. Unfurl it before the battle begins. Unfurl it even while you are in the battle. युद्ध सुरू होण्या अगोदरच तुम्ही तो यहोवा निसीचा झेंडा फडकवून टाका, युद्धात असताना फडकवून टाका. Amen. आमेन. Have the victory shout. आणि विजयी घोषणा करा. Always let God have the glory. नेहमी देवाला गौरव मिळू दे ना. Amen. अरे करणारा तोच आहे ना.
केलेलं त्यानेच आहे ना. Display of God's power, display of God's love, display of God's mercy should be given to our God every time and every place. देवाच्या सामर्थ्याचं प्रदर्शन, देवाच्या कार्याचं प्रदर्शन, देवाच्या स्तुतीचं प्रदर्शन हे सदैव सर्वत्र देवाला दिलं गेलं पाहिजे. Praise the Lord. Amen. Ascribe him all the glory. सगळा गौरव त्याला दिला गेला पाहिजे. See, we become proud, we become rebellious when we forget to give glory to God. आपण देवाला गौरव द्यायला विसरलो की आपण घमेंडी होतो, गर्विष्ठ होतो, बंडखोर होतो. Amen. Amen. See, people of the world want some testimony in their own life what their arm of flesh has done. जगिक माणसांना स्वतःच्या जीवनात काहीतरी साक्षी हव्या असतात. कशा की मी माझ्या हातांनी काय करून दाखवलं See, पहा. they have to have something. काहीतरी त्यांच्याकडे एक पाहिजे, क्रेडिट माझं. So they will say, मग ते म्हणतात तुम्हाला माहिती का किती त्रासातून मी गेलो, पण तुला माहिती आहे मी कधी हार मानत नाही, मी करूनच दाखवलं मी. See, they want something with them. See, because they have done it. त्यांना काहीतरी झेंडे आपल्या नावाचे गाडायचे असतात, कारण की त्यांचं म्हणणं असतं की मी केलं. But see, we cannot ascribe this glory to our flesh. आपण नाही आपल्या अंगाला काय गौरव देऊ शकत. Bible says no flesh shall glory before the Lord. कारण बायबल सांगत आहे एकही अंग देह किंवा मांस देवाच्या सहवासात नाही गौरव करू शकत. गौरव केवळ देवाचा आहे. Like it happened with Israel of old. जसं जुन्या इस्रायलला झालं. In Habakkuk 1:16. हबक्कुक 1:16. Therefore they sacrifice unto their net and burn incense unto their drag, because by them their portion is fat and their meat plenteous. हबक्कुकचा पहिला अध्याय आणि 16 वचन. म्हणून ते आपल्या जाळ्याला यज्ञ अर्पण करतात हा. आणि आपल्या पागापुढे धूप जाळतात, कारण त्याकडून त्यांना मोठा वाटा प्राप्त होतो आणि त्याचे अन्न उदंड होते. And your Bible is saying तर बायबल म्हणतं so many years back अनेक वर्षांपूर्वी that they worship the very net they used to catch fish. आपल्या जाळ्याला यज्ञ अर्पण करतात, म्हणजे जे जाळं त्यांनी मासे धरायला वापरलेलं आहे त्यालाच. You know, in Japan, जपानमध्ये they collected all the robots त्यांनी सगळे रोबोट एकत्र केले in one place. एका जागी. Plenty of them. All, खूप सारे रोबोट, all dogs and all kind of things. सर्व वेगवेगळ्या पद्धती. And you know, because they wanted to give a funeral. त्यांना मयत करायची होती. And so it had become old. तर तो रोबोट झाला असेल जुना. Some ते parts सगळे were not working. त्या रोबोटचे काही पार्ट काम करत नव्हते. असे सारे रोबोट जपानमध्ये खूप झाले. And so every home also has a robot to work. प्रत्येक घरामध्ये पण रोबोट कामाला आहेत जपानमध्ये. And when it आपल्याकडे becomes कामाला old, बायका असतात तसं. when it becomes old, आणि तो रोबोट जुना झाला what they will do? की मग काय करणार. They are so sentimental about it इतके and भावुक emotional होतात, इतके भावुक होतात ते त्या रोबोट विषयीनं, that they have lately collectively decided to give it a decent funeral. की आता त्यांनी जपानमध्ये सगळ्यांनी मिळून ठरवलं की आता हे जे निकामी झालेले रोबोट आहेत त्यांना आपण मयत द्यायची. हा, असं फेकून नाही द्यायचं. असं नाही फेकायचं. एवढं आमच्यासाठी रोबोट त्यांनी म्हणजे केलं. मशीन सारखं असतं जे आपल्यासाठी काम करतं. So much it did for us. इतकं आपल्यासाठी या रोबोटनी काम केलंय. How can we discard it and throw it in म्हणजे the rubbish? असं कसं त्याला फेकायचं. आपल्या भावना जोडल्या त्या. So they had a big funeral. मग मोठी मयत They called a priest याजक बोलवला. and he did कोण all त्यांचा that असेल पुजारी funeral बोलवला service. आणि मयत केली. And then afterwards नंतर it was kept in a big room मोठ्या खोलीमध्ये ते ठेवले सगळे. and the genuine parts were removed and put it for some other purpose which was usable. आणि काही जे वापरात येण्यासारखे त्या रोबोट मधले भाग होते ते त्या मशीन मधनं काढून घेतले की हे परत वापरता येतील आणि बाकीला टाटा. What is happening today? आज काय होतं. People want to worship the creation rather than the creator. लोकांना निर्मितीची पूजा करायची इच्छा खूप होते हो, निर्माणकर्त्याला आराधना द्यायच्या ऐवजी. Man always is very sentimental about his creation माणूस फार भावुक असतो ना निर्मितीविषयीनं but नेहमी, never sentimental about the creator. पण निर्माणकर्त्याविषयी कधी काही भावना जागा होतात की नाही. They will say mother earth but they will never say father God. मातृभूमी नेहमी म्हणणार, देवबाप कधी बोलणार. Like the great Pharaoh said, जसं तो थोर फारो राजा बोलला, my power and the might of mine has gotten me this way. माझ्या सामर्थ्याने आणि माझ्या बलाने मला हा विजय दिलाय. Deuteronomy 8:17. अनुवाद 8:17. God said ते बोलला. in Ezekiel 29 verse 3, यजकेल 29 त्यातलं 3रं वचन. speak and say, thus saith the Lord God, behold, I am against thee, Pharaoh, king of Egypt, the great dragon that lieth in the midst of his rivers, which has said, my river is my own, and I have made it for myself. यजकेल 29 3रं वचन. तू बोल आणि म्हण, प्रभू यहोवा असे म्हणतो, अरे फारो मिस्राच्या राजा, आपल्या नद्यांमध्ये पडून राहणाऱ्या मोठ्या मगरा पहा, मी तुझ्या विरुद्ध आहे. तू म्हणाला आहेस
की माझी नदी माझीच आहे आणि ती मी आपणासाठी निर्माण केली आहे. See, हा? Pharaoh told everybody, फारोनी सगळ्यांना बँड वाजवला, this Nile is mine. नाईल नदी माझी आहे, I created it. नाईल नदी मी निर्माण I केली, am the God of Nile. मी नाईलचा देव आहे. God heard it. देवाने ऐकलं And God spoke through Ezekiel. आणि देव एझेकियेलद्वारे बोलला Tell that stupid fellow, की त्या बावळटाला सांग, Nile river is not made by him. I made it. नाईल नदी त्यांनी नाही निर्माण केली, मी केली आहे. You know, because in those times, त्या जमान्यात Pharaoh with his great wisdom, फारो त्याच्या महान ज्ञानानं, he cut out the river into canals. फारोनं त्याच्या महान ज्ञानात त्या नदीमध्ये कनाल निर्माण And केले he improved the Nile river so much. आणि नाईल नदी फारो राजानं इतकी प्रवीण केली, विकसित केली Egypt never looked to the heavens for rainwater. की त्या काळामध्ये मिस्र देश कधीही इजिप्त देश पावसाची वाट पाहणार नाही, Never. कधीच नाही. Even today, आजही इजिप्त देश नाही, Egypt depends, its life source is Nile river. आजही इजिप्त देश पावसाची वाट पाहत नाही पाण्यासाठी, नाईल नदीचं पाणी त्यांना आजही पुरवतं. It is such a huge river. इतकी मोठी नदी आहे, Very huge river. खूप मोठी नदी. If Nile river dries up, Egypt is dead. नाईल नदी जर वाढली आणि सुकली तर इजिप्त देश खलास, Because there is scarcity of rainwater. कारण की तिथे पावसाचं पाणी कमी आहे. And that's why that self-confidence of Pharaoh. म्हणून तो फारोतला आत्मविश्वास. And Israel always looked up for rains. आणि इस्रायल नेहमी वर बघतंय पावसासाठी, Because they never had anything. कारण इस्रायलकडे काही नाही. Praise God. आमेन. And so God was very angry with Pharaoh. देव खूप चिडला फारोवर, See? Because he said, I have created it. कारण फारो म्हटला ना की मी नदी निर्माण केली, I dug it up. मी ही नदी सगळी खोदली, छान केली, निर्माण केली, मी केलं. But when Pharaoh died, the Nile river still exists today. पण फारो मेलेला आहे, नदी आजही आहे. फारोचीच होती तर फारो बरोबर जायची होती ना, पण फारो गेला, नदी आहे. So is Nile river God of Pharaoh then? तर मग नाईल नदी देव का फारो देव? See, so the God of the Nile river is dead, but the Nile river still stands today. नाईल नदीचा मी देव आहे असं म्हणणारा फारो मेला, पण नदी आजही आहे. Praise God. आमेन. Creation will always be creation. निर्मिती नेहमी निर्मितीच राहील. Creator will always be आणि creator. निर्माण करता नेहमी निर्माण करताच We राहील. should always ascribe our glory to God. आपण नेहमी आपला सारा गौरव देवाला द्यायचा. Whether you got promotion, whether you got blessing, whether you got talent, whether you got money, whether you got position, all glory goes to my God. बढती मिळाली, आशीर्वाद मिळाले, पगारात वाढ मिळाली, पैसा मिळाला, जे काही मिळालं, गौरव माझ्या देवाला. Praise the Lord. आमेन. Every victory goes to God. प्रत्येक विजय देवाला जातो. Amen. आमेन. We should praise God above everything else on this earth. इतकं आपण देवाचं मोल वाढवून ठेवायचं ना जगात की तो अनमोल व्हायला पाहिजे. Even our health, we should ascribe all glory to God. सगळं सगळं आपल्या तब्येतीत म्हणा, कशातही म्हणा, गौरव देवालाच द्यायचा. Amen. आमेन. If I am in good health, all glory to my God. आज माझी तब्येत चांगली आहे, हातपाय चालतायत, सगळं ठीकठाक आहे, तर देवाचं कार्य आहे, देवाला गौरव. If you are breathing today, ascribe all glory to God. अजूनही श्वास गाडी चालू आहे, देवाला गौरव आहे. That is the secret. That is the principle that David is teaching us. हे रहस्य दावीद आपल्याला शिकवतो, हे तत्व दावीद आपल्याला शिकवतो. Because he also had a series of trouble, कारण दाविदाच्या जीवनात पण एकामागे एक त्रास आले हो, but he also had a series of deliverances. पण एकामागे एक विजय पण मिळाला आणि सुटकाही मिळाली. And how could he come out of every evil? आणि प्रत्येक वाईटातनं, अरिष्टातनं तो बाहेर कसा If पडला? he had failed to recognize God's hand, जर देवाचा हात ओळखून घ्यायला तो अपयशी ठरला how असता, can he think of having God's hand for the future battle? तर कसं काय त्यांनी हा विचार केला असता की नाही भविष्यातही देव मला साथ देणार आणि मला काढणार? You should always think about past preservations. नेहमी भूतकाळामध्ये देवाने आपल्याला जे करून दिलं, वाचवलं, सोडवलं, If you टिकवलं, want future preservations, त्याची आठवण ठेवायची. जर भविष्यात सुद्धा आपली इच्छा असेल की देवानीच आपला निभाव लागून द्यावा आणि टिकवावं, तर भूतकाळात देवानी जे आपल्याला टिकवलेलं आहे ना, त्याची आठवण करून त्याला धन्यवाद द्यायचा. your future preservances depends on the glory that you ascribe to God for your past preservance. तुम्ही भूतकाळामध्ये देवाने तुमच्यासाठी जे काही केलं, जे काही जतन करून ठेवलं, त्याबद्दल देवाला गौरव दिला, तर भविष्यातलं तुमचं सगळं काही सेफ आहे. Praise the Lord. आमेन. Amen. Amen. David would have died. दावीद मेला असता So नाहीतर. many times he said, I am just a step away from my death. नाहीतर त्रासामागे त्रास दावीद मेला असता. कितीतरी वेळेला दावीद म्हटला की आता मरण आणि मी एकाच पावलाचा अंतर आहे, But he didn't die. पण नाही मेला. What if he had been boastful जर तो घमेंडी असता तर, and kissed his own आणि hands स्वतःच्या हाताला जो मुके देत बसला and praised असता तर, himself? आणि स्वतःच कौतुक करत बसला असता तर, मी What केलं would मी he do केलं. if he comes to a fresh trouble? आणि काही नवीन त्रास त्यावेळेला ताजा जसा कुठून तरी उगवला असता तर, See, it would have been
problematic for him. तर त्याला त्रास झाला असता मग. That's why I like what he says in Psalm 115 verse 1. म्हणून स्तोत्र 115 आणि त्यातलं पहिलं वचन दावीद जे बोलतो ते मला भयंकर आवडतं. One of the favorite of my verses. एक माझं प्रिय वचन म्हटलं तर चालेल हे. Not unto us, O Hallelujah. Lord, not unto us, but unto thy name Your name give be the glory for thy mercy and the truth. स्तोत्र संहिता 115:1 अतिशय आवडतं असं एक आमचं वचन. आम्हाला नको हे यहोवा, आम्हाला नको, Not unto us. आम्हाला नको हे यहोवा, आम्हाला नको. तर तू आपल्या प्रेमदयेमुळे आणि आपल्या सत्यामुळे महिमा घे स्वतःच्या नावाला. Praise the Lord. Amen. Not unto us, O Lord, not unto us. आम्हाला नको प्रभू, आम्हाला नको, But let all glory be given to you, Lord. पण सगळा गौरव तुला दिला जाऊ दे. See, how could David have been such a good example to others? कसं काय मग दावीद इतरांसाठी चांगलं उदाहरण ठरू शकला असता? How could he write Psalm 20 verses 1 and 2? कसं काय मग दावीदाने स्तोत्र 20:1-2 लिहिलं असतं? The Lord hear thee in the day of trouble, the name of God of Jacob defend thee, send thee help from the sanctuary and strengthen thee out of Zion. स्तोत्र 20:1-2 संकटाच्या दिवशी यहोवा तुला प्रार्थनेचे उत्तर देवो, याकोबाच्या देवाचे नाव तुला उंचावर स्थापो, पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठवो आणि सियोनातून तुला पाठबळ देवो. I'm telling you honestly, मी प्रामाणिकतेने तुम्हाला सांगतो, because of the many dry seasons of ours, आपल्या अनेक वाळलेल्या कोरड्या काळापायी, you know, there are many dry seasons sometimes we have gone through. अनेक सीझन आपण कोरडे घालवले. It has only been because we have not thanked God enough for our fruitful seasons. अनेक काळ आपल्या जीवनातले कोरडे का गेले? का आपल्या फळदायी आणि सफळ ऋतूंमध्ये काळामध्ये आपण देवाला पुरेसे धन्यवाद दिले नाहीत म्हणून. And not only that, एवढंच नाही तर we didn't continue thanking him. आपण देवाचे आभार मानत राहिलो नाही. Amen. Amen. Many times some of the men of God, they give credit to the salvation of souls that come through their ministry. बऱ्याच वेळेला काही असे देवाचे सेवक असतात की त्यांच्या सेवेमध्ये जी कोणी माणसं तारणाकडे येतात त्याचं श्रेय ते स्वतःकडे घेतात. Say, that glory also should go to God. नाही, त्याचं श्रेय पण स्वतःला काय घ्यायचं? We cannot convert one person. ते श्रेय पण देवाला. आपल्यात कुठं कुवत आहे की एखाद्याचं पण जीवन आपण बदलू शकू? We are called to preach, not to convert. आपल्याला प्रीचिंग करायला बोलवलंय, धर्मांतर करायला नाही. Only God can convert souls. बाकी देवच सगळं करू शकतो. Only God can touch somebody's heart. एखाद्याच्या हृदयाला स्पर्श देवच करतो. एखाद्याचं परिवर्तन, रूपांतर, कायापालट देवाचं काम आहे, आपलं We नाही. cannot convert anybody. आपण कुणालाही रूपांतरित परिवर्तित करू शकत नाही. We cannot change anybody's heart. आपण कुणाचंही हृदय बदलू शकत नाही. See? We cannot draw anybody to God. आपण कुणालाही देवाजवळ आणू शकत नाही. Only Jesus can draw people फक्त to God. येशू देवाजवळ लोकांना आणू शकतो. And Jesus himself said, येशू स्वतः it बोलला, is my Father who brings them to me. माझा बाप त्यांना माझ्याजवळ आणतो. It is the Father who does it. माझा बाप हे काम करतो. I can only preach. मी फक्त प्रीचिंग करू शकतो. I cannot change your soul. मी नाही तुमचा जीव आणि तुमचं हृदय बदलू शकत. My God can do it. माझा देव करू शकतो. Praise the Lord. Amen. He has the power to do it. माझ्या देवाकडे सामर्थ्य आहे सगळं करायचं. Amen. Amen. Nobody can change anybody. बाकी कोणी कुणाला बदलत नाही हो. कुणात एवढी कुवत नाही की कुणाचे स्वभाव बदलून दाखवेल. Who can म्हणून तर जगात म्हण आहे ना की स्वभावाला औषध नाही. जगात म्हणूनच आहे की स्वभावाला औषध नसतं, आमच्या चर्चमध्ये असतं. Amen. Yes, we are instruments. येशूकडे असतं. आम्ही ती एक केवळ वाद्य किंवा एक साधन म्हणा. And even if people are saved in our church, it is just because of the grace of God. आणि आपल्याही चर्चमध्ये जर लोक तारणाकडे आज येत आहेत तर केवळ देवाची कृपा आहे, बाकी काय? Amen. Amen. We should never forget to give glory to God. कधी देवाला गौरव द्यायला विसरायचं नाही. Amen. Amen. Every fresh work you undertake, take it in the name of the Lord. जे प्रत्येक काम, ताजं काम, जुनं काम, नवीन काम हातात घेता ते देवाच्या नावानं सुरू करा. Because then you get the grace of God, then you get the strength of God. मग देवाची कृपा मिळते, मग देवाची ताकद मिळते. Amen. आमेन. Like Samson, you know, शमशोन तुम्हाला माहित आहे, Bible says his strength departed from him. बायबल म्हणतं त्याची शक्ती त्याला सोडून गेली. You need strength of God. आपल्याला देवाची शक्ती पाहिजे. His strength departed from him. त्याची शक्ती त्याला सोडून गेली. And Samson stirred up like other times. आणि मग शमशोन बाकीच्या वेळांप्रमाणे असा हे झाला. Bible says he stirred him up like other times to go and fight with the Philistines. इतर वेळांप्रमाणे त्यानं स्वतःला असं हे करून घेतलं की नाही आता मी फलिस्तीन विरुद्ध लढायला जातो. But little did he realize that the
power of God had gone. पण त्याला काय कळलेलं होतं तोवर की देवाची शक्ती माझ्यातनं गेलेली आहे Because he sinned. आणि त्याने पाप केलं. See? आमेन. Without God, we cannot even rise up. देवाशिवाय आपल्याला उठायलाही जमत नाही. Samson the Great could not rise up without God. जो महान शमशोन तो देवाशिवाय उठूही शकला नाही. Amen. आमेन. If we have buried Jehovah Nissi, let us remove it from the earth and unfold it before God. यहोवा निसीचा झेंडा काढून कुठं पुरला असेल ना तर आज काढून वरती लटकवा. Amen. Amen. As the national flag rises high in India. जसा राष्ट्रीय झेंडा भारतात नेहमी लटकवलेला आणि फडकवलेला असतो You know, तसा. in New Delhi, it rises there. न्यू day and दिल्लीमध्ये night. नवीन दिल्लीमध्ये दिवस आणि रात्र भारत देशाचा झेंडा फडकलेला Yes, असतो. it is never lowered. 1947, we got victory. It has never gone down. 1947 साली आपल्याला आझादी मिळाली, विजय मिळाला, तेव्हापासून आजवर तो भारताचा झेंडा कधी खाली झुकलेला नाही, तो फडकतोय. See, unless some prominent leader dies, they just bring it to half mast. काही प्रतिष्ठित कोणी नेते पुढारी मृत्यू पावले तर मग अर्ध्यापर्यंत त्याला आणतात. Recently, they have made the biggest flag. आता तर त्यांनी सगळ्यात मोठा झेंडा बनवला. Very big flag in New Delhi. एकदम मोठा झेंडा नवीन दिल्लीत. Amen. आमेन. And they have unfolded a big flag. हा मोठा झेंडा भारताचा त्यांनी फडकवलाय. Why? का? They want Indians to know त्यांची इच्छा आहे की भारतीय लोकांना कळावं we are always victorious. की आपण नेहमी विजयी आहोत, That no enemy we can attack us. की एकही शत्रू आपल्यावर हल्ला करू शकत नाही. Praise God. आपण स्वतंत्र आहोत. And as believers, आणि विश्वासू या नात्यानं where is our Jehovah Nissi? आपला यहोवा निसी कुठे आहे? Amen. Amen. Where is our Jehovah Nissi? आपला यहोवा निसी कुठे आहे? See, that flag speaks about India's glory. तो झेंडा, तो भारताचा झेंडा भारताचं वैभव बोलतो. It speaks about India's pride. तो भारताचा झेंडा भारताचा अभिमान, स्वाभिमान, गर्व सगळं बोलतो. आणि आपल्याकडे हा जो तिरंगी झेंडा आहे त्या विषयीने आपल्याला अभिमान असायला Yes, हवा. we are proud हो, Christians आपण म्हणजे एक अभिमानी आपण ख्रिस्ती आहोत, because we are Indians. कारण आपण भारतीय We आहोत. love India. भारतावर आपलं प्रेम आहे. Amen. We are आमेन. proud of India. आपल्याला भारताचा, आपल्या देशाचा अभिमान आहे. But let us not forget another flag. पण दुसरा झेंडा विसरू नका. The Jehovah Nissi flag. कधी तो झेंडाही विसरायचा नाही. Amen. आमेन. We salute our national flag. आपण आपल्या राष्ट्रीय झेंड्याला कसा सलाम करतो? How much we should salute our Jehovah Nissi. स्वरीय झेंड्याला किती सलाम ठोकायला हवेत? यहोवा निसीला. हा? Do we tell our fellows, अरे तुझं फ्लॅग कुठे आहे? नाही, we कधी don't. म्हणतो आपण आपल्या बिलीवर भक्तांना की हे यहोवा निसी कुठं आहे का नाही? Is that flag unfurled in your home? यहोवा निसीचा झेंडा घरात कुठे फडकवलाय की नाही? Are you displaying the trophies at home? पदक घरात कुठे मांडतो का नाही? Amen. Amen. Are you going to do it? करणार की नाही तुम्ही? Then, yes, Huh? you're going to witness them. तुम्ही लोकांना जाऊन साक्षी सांगणार आहात. You're going to tell the world तुम्ही जगाला सांगणार आहात what Jesus did for you येशूने तुमच्यासाठी काय केलं and what Jesus can do for them आणि as येशू well. त्यांच्यासाठी काय करू शकतो And you will bring them. आणि तुम्ही त्यांना आणाल. That will be glorifying God. त्यातनं देवाला गौरव मिळेल. Praise God. आमेन. And let us decide आणि ठरवूया that we are going to be grateful to our God. की आपण आपल्या देवाचं ऋण मानणार आहोत. Take one time and go to your room एक थोडी वेळ काढून आपल्या खोलीत कधीतरी जा and just ponder over आणि- all that God has done for you from the day you were born again till today. ज्या दिवशी तुझा नवीन जन्म झाला तेव्हापासून आतापर्यंत देवाने तुझ्यासाठी काय काय केलं हे कधीतरी एकदा खोलीत बसून आठव And say, आणि म्हण, Lord, प्रभू this is a day of memorial to you. हा माझ्यासाठी एक स्मारक दिन आहे. This is a memorial day. माझ्यासाठी हा तुझ्याविषयीचा हा स्मारक दिन. I'm not going to ask you anything. आज मी तुला काही मागणार नाही. I'm only going to glorify you for the past blessings. मी फक्त तू मला भूतकाळ जे आशीर्वाद दिले त्यासाठी धन्यवाद देणार Are आहे. you going to do it? असं करणार का? I promise you, you do it and see the result. मी वचन देतो तुम्हाला, तुम्ही असं करा आणि पहा त्याचा परिणाम. Because all these messages that I share with you is coming from God's throne. कारण हे सगळे संदेश जे मी तुम्हाला देतो ना ते देवाच्या सिंहासनापासून येतात. I sit at the Lord's feet. मी प्रभूच्या Get चरणी बसतो. this. It will be a blessing for you. तुमच्यासाठी आशीर्वाद ठरेल हे. Certain things that have not been happening will start happening. आणि काही गोष्टी समजा विशिष्ट गोष्टी होत नसतील तर त्याही व्हायला लागतील. Praise God. आमेन. Come on now, start blessing Him. चला देवाला आता धन्यवाद द्यायला Start लागा. blessing Him. देवाला आशीर्वादित म्हणायला लागा. I want the church to be full of the trophies displayed. माझी इच्छा आहे की Tonight. चर्च आज पदकांनी भरून गेलं पाहिजे. I want all the souvenirs to be hanging here now. माझी on this इच्छा आहे की church. आता या वेळेला सगळीकडे ती स्मारक चिन्ह लटकली पाहिजे. All over the church walls. सगळीकडे चर्चच्या भिंतींवरती
Let the devil see it. सैतानाला दिसू दे, Let the devil see it. सैतानाला दिसू दे. What my God has done for me. माझ्या देवाने माझ्यासाठी काय केलेलं आहे, What my God has done for me. माझ्या देवाने माझ्यासाठी काय केलेलं आहे. Yes. हो, See now, each one is thanking the Lord for what He has done for him. आता पहा प्रत्येक जण देवाचे आभार मानत आहे, देवाने त्याच्यासाठी जे काही केलंय त्याबद्दल. In the spiritual realm, आध्यात्मिक स्तरात many of the trophies are now hanging in the church wall. अनेक पदकं आता चर्चच्या भिंतीवर लटकू लागली. It is hanging in the church wall now. अनेक पदकं आता चर्चच्या भिंतीवर लटका लागली. David's swords and spears are hanging. दाविदाच्या तलवारी भाले लटकू लागले. Many of your swords and your spears are hanging now. तुमच्यातल्या अनेकांच्या तलवारी भाले आता लटकायला लागल्या. Yes, many. अनेक 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 अनेक. These are the trophies hanging in the church ही now. पदकं आता चर्च मध्ये लटकू लागली. Start saying thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू म्हणायला लागा. Whatever you can remember, at least say it now. जे काही तुम्हाला आठवण येत असेल ते घेऊन आता देवाला धन्यवाद द्या. If He has saved you, if He has helped you, if He has prospered you, whatever. देवाने तुम्हाला वाचवलं, सोडवलं, समृद्ध केलं, जे काही केलं म्हणा धन्यवाद. Let it become an avenue of blessing for you today. आशीर्वादांची ती एक कॉलनी बनू दे आज तुझ्यासाठी. Maybe this can be one of the ways you can receive your further blessings. ही एक रीत असू शकते की ज्या रीतीनं तुला तुझे पुढचे आशीर्वाद मिळतील. Come on, I will give you time. चला मी तुम्हाला वेळ देतो. Thank you, Lord, for all that you have done. धन्यवाद देवा. Thank you, Jesus Christ. Thank you for my salvation, Lord. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. For the glory of Father. I praise you, Lord. Devil has been defeated in my life. Thank you, Lord, the many times you gave me deliverances from the devil and from the wicked people. The wicked people would have ruined me, Lord, but because of you, I got deliverance. I was saved. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Master. धन्यवाद येशू. You have saved me धन्यवाद. from many धन्यवाद. accidents. धन्यवाद. From many accidents. I would have been dead, धन्यवाद. but you kept me alive. तुम्हाला जिवंत ठेवलंस. धन्यवाद. Thank you for the bread. Thank you for the food. Thank you for the clothing. Thank you for the job. Thank you for my good health. I give you the glory, Jesus. Thank you for the salvation that you gave me, Lord. I praise your holy name. These are the trophies that will hang in the church. It will hang before my eyes as frontlets, in my heart, on my chest. I will carry it always, O Father. Thank you, Jesus. It will be hung in my home as David's trophies. Thank you. Thank you. Yes, the blessings of the Lord are coming upon you. देवाचे आशीर्वाद तुमच्यावर येत आहेत. Receive the blessings of God. देवाचे आशीर्वाद स्वीकारा. The future blessings. भविष्यातील आशीर्वाद It is coming to your reach. आता तुमच्या हातात येत It आहे. is coming to your reach. आता तुमच्या हातापर्यंत येत आहे. Receive it. ते स्वीकारा. Lord, let every one of them be blessed. प्रभू त्यांच्यातला प्रत्येक जण आशीर्वादित होऊ दे. Let them see त्यांना दिसू दे a new beginning in their life. एक नवीन सुरुवात त्यांच्या जीवनात. Something new should start in their life. काहीतरी नवीन त्यांच्या जीवनात सुरू व्हायला हवं. Whatever their needs are, आणि ज्या काही त्यांच्या गरजा आहेत, I want to see its results. मला त्याचे परिणाम पाहिजेत ते बाप्पा. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. Praise the आमेन. Lord. आमेन. आमेन. Give a loud clap offering even before your blessings come to your reach. तुमचे आशीर्वाद तुम्हाला मिळण्याही अगोदर एक जोरात टाळी वाजवून देवाला धन्यवाद. Even while the walls of Jericho are standing, we are shouting and praising God. यरीहोची भिंत उभी असतानाही आपण देवाला धन्यवाद देत आहोत. Thank you, Jesus. धन्यवाद. Praise God. आमेन.